गेली 66 वर्ष या व्याख्यानमालेचा यज्ञ आपण चालवत आहे, त्याबद्दल सुरुवातीला मी आपलं अभिनंदन करतो. या व्याख्यानमालेसाठी अनेक हात राबत आहेत. त्यामध्ये आदरणीय प्रमोदजी, सुशीलजी, प्रज्वलजी आणि डॉक्टर शार्दूल जे माझ्या संपर्कामध्ये होते, याबरोबरच अनेक इतर कार्यकर्ते पण आहेत. आल्याबरोबर मला वाटतं व्यवहारे सर भेटले. त्यांनी सांगितलं की मोठ्या मैदानात आमचे व्याख्यानमाला होते आणि ते असंही म्हटले की तिथं अशी व्यवस्था आहे की वक्त्याच्या अंगावर असं खूप प्रकाश असतो, त्यामुळं त्याला श्रोते दिसत नाहीत. म्हणजे किती छान योजना. म्हणजे तुम्ही कधी उठून जायला त्या ठिकाणी मोकळे होता. पावसामुळे इथं अडचण झालेली आहे. आपल्याला उठता येणार नाही कारण आपण सगळे माझ्या आवाक्यात आहात. तसे 2 दरवाजे आहेत, तीही अडचण नाही. परंतु ज्यावेळेस डॉक्टर शार्दूल यांचा फोन आला, खरं म्हणजे इतक्या दूरचा कार्यक्रम फक्त मी समृद्धी महामार्गामुळं स्वीकारला. कारण आता समृद्धीचे अनेक कारनामे आहेत, पण म्हटलं आपण सुरक्षितपणे पोहोचू शकतो, कारण त्या मानवी चुका असतील. आणि आम्ही 66 वर्ष हा यज्ञ चालवतो आहे. शक्यतो राजकीय लोकांना आम्ही त्यांची वर्गणीसुद्धा घेत नाहीत वगैरे अशा अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या, ज्या आनंदाच्या आहेत. इथं आल्यावर मला या सगळ्या गोष्टी जाणवल्या. कार्यक्रमाला अध्यक्ष नाही, म्हणजे सगळी जबाबदारी वक्त्यावर आहे. व्यासपीठावर फक्त वक्ते आहेत, म्हणजे तेच सगळ्या गोष्टीला जबाबदार आहेत. अशा अनेक सोयीच्या गोष्टी आपण केलेल्या आहेत. 6 व्याख्यानं आहेत. त्यामुळं श्रोत्यांची सहनशीलता किती आहे याचाही अंदाज आपण घेता. हा शेवटचा दिवस आहे, तरी आपण सगळे उपस्थित आहात. याचा अर्थ या आधीचे 5 व्याख्यानं अतिशय सुंदर झाले असं मी मानतो. आणि ते सुंदरच होतील, कारण वेगवेगळ्या धाटणीचे श्रोते असतात. समाज माध्यमावर आत्ता आमच्या मित्रांनी सांगितलं परिचय करून देताना, आणि त्यांनी सांगितलं, शोधलं मी, आता मलाही पाहावं लागेल ते कोणी त्यावर काय काय टाकलं आहे. अर्धा तास लागेल असं त्यांनी सांगितलं. इतकं माझं कर्तृत्व नाही. पण मिराजदार जसे म्हणायचे, त्यांची ओळख करून देताना एकानं असं सांगितलं होतं, यांच्याविषयी किती सांगावं, कोळसा उगळावा तेवढा काळाच. त्यामुळं तसं काही माझ्या बाबतीत घडलं नाही, ही आनंदाची गोष्ट आहे. विषय कुठला ठेवायचा असं डॉक्टर साहेबांनी माझ्यामध्ये चर्चा झाली. ते म्हटले, तुम्ही कुठल्याही विषयावर बोलता? म्हटलं, मला कुठलाही विषय वर्ज्य नाही. जशा 2 स्त्रिया ज्यावेळेस एकत्र आल्या आणि एकजण दुसरीला असं म्हटले की आमच्या यांना कुठलाही विषय द्या, ते 2-2 तास बोलतात. दुसरी म्हटली, आमचे विषय नसताना 4-4 तास बोलतात. मी दुसऱ्या कॅटेगरीतला आहे. त्यामुळं मला विषय हवाच असं काही नाही. आता तुमच्यातले कोण किती असतील तुम्हाला माहीत आहे, विषय नसताना किती बोलत असतील हे. परंतु कोरोनाच्या काळातसुद्धा आपण ऑनलाईन व्याख्यानमाला सुरू ठेवली. त्यामध्ये हेरंब कुलकर्णींना, आमचे मित्र नगरचे, त्यांनासुद्धा आपण बोलवलं होतं आणि शिक्षणावरही बरीच चर्चा त्या ठिकाणी झाली असेल. त्यावरून नगरचे लोक कसे आहेत याचाही अंदाज तुम्हाला आला असेल. परंतु कोरोनाच्या काळातही आपण हा यज्ञ सुरू ठेवला. आता जगण्यातला सगळ्यात मोठा आनंद या क्षणाचा काय आहे, तर तुम्ही ऐकायला आणि मी बोलायला इथं आहोत, हाच आनंद आहे. कारण कोरोनाच्या काळात कोण राहील कोण जाईल याचा भरोसा नव्हता. आमचे अनेक डॉक्टर मित्र इथं आहेत, त्यांनी खूप प्रयत्नांची पराकाष्ठा केली. ज्यांना बेड मिळाले तेही गेले, ज्यांना मिळाले नाही तेही वाचले. कारण अनेक प्रयोग त्या काळात माणसाच्या शरीरावर झाले. व्याख्यान संपल्यानंतर जो मनुष्य हसत नाही
त्याला मी व्याख्यान संपल्यावर विचारतो की तुला किती रेमडेसिवीर दिलेले आहेत, कारण त्यामुळं काय झालं की अनेकांच्या पेशी मृत झाल्या आणि त्यांना काय चाललंय ते अजून समजत नाही. फक्त मी जगलोय, मी जिवंत आहे, हाच त्यांच्या दृष्टीनं आनंद आहे. कोरोनाच्या काळामध्ये ही महामारी फक्त आत्ताच आली असं नाही, ती दर 100 वर्षानं ही महामारी येते. म्हणजे 1820 साली अमेरिकेचं सैन्य आगगाडीतून फिरलं आणि जगामध्ये स्पॅनिश फ्लू नावाचा एक प्रकार पसरला, अनेक माणसं मेली त्यामध्ये. बरोबर 100 वर्षानं 1920 साली प्लेग आला, म्हणजे जहाजातून उंदरं आले. जहाज कुठून आलं? चीनमधून आलं. म्हणजे चीन हा रोग उत्पादक देश आहे असं म्हणायला हरकत नाही. काही दिवसानं ते इतिहासामध्ये येईल. आणि मग त्या उंदरावरच्या पिसवा उडाल्या, अनेकांना चावल्या, बगलेत गाठ येणं, मानेला गाठ येणं. सावित्रीबाई फुलेंचा अंत प्लेगमध्ये झाला. यशवंतराव चव्हाणांचे वडील प्लेगमध्ये गेले. अनेक मोठमोठी माणसं त्यामध्ये गेले. त्यावेळेस पुण्यातून एक अशी अफवा बाहेर पडली की लोकमान्य टिळकांनी गणपती सार्वजनिक केला म्हणून गणपतीला राग आला आणि त्यानं त्याच्या वाहनाला आदेश दिला महामारी पसरव. आता ते पुणंच असल्यामुळं अशा अफवा वारंवार येतात बाहेर आणि मग महामारी पसरली. तर ते 1920ला प्लेगनं अनेक माणसं गेली आणि बरोबर 100 वर्षानं 2020ला कोरोना आला. तो विमानातून पसरला. म्हणजे आपण जर पाहिलं तर 1820चा स्पॅनिश फ्लू आगगाडीतून आला, 1920चा प्लेग जहाजातून आला आणि कोरोना विमानातून आला. म्हणजे दर 100 वर्षानं जी महामारी येते ती वाहनसुद्धा बदलते. आता पुढच्या 100 वर्षानं काय येईल आणि ती पाणबुडीतून सुद्धा येण्याची दाट शक्यता आहे. परंतु त्या काळामध्ये आपण अतिशय धीरानं जगलो, वाचलो आणि नंतर माणसाला असं वाटायला लागलं की आपण आनंदी राहायला पाहिजे. परंतु काल परवा एक सर्व्हे बाहेर आला, जगातल्या 148 देशांचा सर्व्हे केला. हॅपीनेस इंडेक्स म्हणजे सगळ्यात आनंदी देश कुठला, तो कुठला का असेना, भारताचा त्यामध्ये नंबर 128वा आहे. 148 मध्ये 128 आहे. बरं ठीक आहे, 128 असणं इथपर्यंत ठीक आहे, पण पाकिस्तान आपल्यापेक्षा पुढे आहे. म्हणजे पाकिस्तानचा नंबर 108 आहे आणि भारताचा 128 आहे. म्हणजे ज्या देशामध्ये 300 रुपये पेट्रोल आहे लिटर, डिझेल 300 रुपये आहे, खायला नीट नाही, ब्रेड खात आहेत, राहायला नीट घरं नाही, ते माणसं आपल्यापेक्षा आनंदी आहेत. आणि भारतातले सगळे लोक सगळं असूनसुद्धा दुःखी आहेत. हे नेमकं का? आपले स्वभाव असे किरकिरे का झाले? का सगळं असल्यामुळं झाले? आपल्याला सुख मिळतंय पण ते भोगता येत नाही का? म्हणजे आपण गाडी घेतो पण त्यात डिझेल टाकण्याची व्यवस्था आपली नाही का? नेमकं काय होतंय याचा शोध जर आपण घेतला तर आपल्याला थोडंसं जुन्या काळाकडं जावं लागेल. आमचे अनेक जुन्या काळचे माणसं इथं बसलेले आहेत. तरुणांना माहीत नसेल, आता तरुण मला माहीत झाले, कारण मगाशी अनाऊन्समेंट झाली की ज्येष्ठांनी मागे बसावं, त्यामुळं तरुण आपोआप पुढं आले आणि ती संधीसुद्धा होती मी तरुण आहे असं दाखवण्याची. त्यामुळं अनेक जण पुढं बसले, त्यामुळं आपोआप इथं 2 भाग झालेले आहेत. ज्येष्ठांना खुर्च्या दिल्या, तरुण समोर बसलेत, आमच्या महिला आहेत. जुन्या काळी तुम्हाला सांगतो, करमणुकीचे काही साधनं नव्हते. रेडिओ नावाचा एक विषय होता. आमच्या वडिलांनी तर एक मोठा रेडिओ घरात घेऊन ठेवलेला होता, पण बहुतेक गावामध्ये गळ्यामध्ये रेडिओ लटकवून फिरणारे अनेक माणसं होते आणि रेडिओचा आवाज ते खूप मोठा करायचे, कारण त्यांना असं दाखवायला लागायचं की माझ्याकडं रेडिओ आहे. आणि बाकीच्यांनाही आनंद वाटायचा, आवाज मोठा कर, कारण आम्हाला ऐकायला मिळते. गाणे सुश्राव्य होते, ऐकावे असे गाणे होते. किशोर कुमार वगैरे, रफी, बिनाका गीतमाला त्या काळामध्ये होती. म्हणजे गायक पूर्ण वेळ गायचा, संगीतकार आधीमध्ये वाजवायचा. आता संगीतकार पूर्ण वेळ वाजवतो आणि जिथे संधी मिळेल तिथं गायक गाऊन घेतो. असे नवीन गाणे आहेत, समजायला अवघड आहेत ते. तर त्या काळात ते असं छान ऐकावे श्रवणी असे गाणे होते. रेडिओला इतकं महत्त्व होतं की हुंड्यामध्ये रेडिओ द्यायचे. म्हणजे त्या काळामध्ये नवरदेव सांगायचा, माझ्या लग्नात माझ्या हुंड्यात मला रेडिओ मिळाला. म्हणजे त्यावेळेस लग्न झाल्यानंतर 2 रेडिओ घरामध्ये यायचे.
म्हणजे एकाला बंद करायची सोय होती, दुसरा बंदच होत नव्हता. 4 बँडचे 6 बँडचे असे, काहींना बँडच नसायचे, नेमकं बटन बंद करायचं कुठलं आहे तेच सापडत नसायचं. तर असे ते गंमत त्या काळामध्ये होती, पण माणसं आनंदी होते. 2 मराठी नटांनी एक फार मजेशीर किस्सा त्यांचा त्या काळातला सांगितलेला आहे की त्या काळामध्ये असं काही तंत्रज्ञान नसताना नाटक आलं आणि सगळं गाव ते नाटक पाहायला जमा झालं, कारण दुसरं करमणुकीचं काही साधन नव्हतं. आणि त्या नाटकामध्ये असं दृश्य होतं की ते हिरोनं ते व्हिलनवर असं पिस्तूल रोखलेलं आणि तो त्याला म्हटला की मी आता तुला गोळी घालून ठार करतो. त्यानं असं म्हणायचं आणि मागून एकानं फटाका वाजवायचा, कारण हे माईक वगैरे नव्हते. असं ते सीन होतं आणि सगळे लोक नाटक पाहायला बसले. तो हिरो त्या व्हिलनला असं म्हटला मी तुला आता गोळी घालून ठार करतो, आणि असा पाऊस नुकताच येऊन गेलेला मागच्याला काही काडी पेटेना, म्हणजे फटाकाच पेटेना त्याला, आणि हा तर म्हणून बसलेला मी तुला गोळी घालतो. बरं, व्हिलनला माहीत होतं ठो आवाज झाल्याशिवाय पडायचं नाही, आणि मागच्याला तर फटाका पेटेना. व्हिलन असाच उभा, हिरो पिस्तूल धरून कंटाळला. लोकांना वाटलं गोळी गुंतली असेल, आत्ता सुटेल मग सुटेल, आणि याचा आपला प्रयत्न सुरू. डायरेक्टरच्या लक्षात आलं काहीतरी घोटाळा झाला, म्हणून त्यानं हळूच पडद्या खालून सुरा सरकवला आणि तो त्या हिरोला असं म्हटला आज जरा अडचण आहे, यानं मार यानं मार. आता हिरो होता, हुशार होता तो, त्यानं ते पिस्तूल फेकून दिलं, सुरा उचलला आणि तो त्या व्हिलनला असं म्हटला तू इतका दुष्ट आहेस, तू गोळी वाया घालण्याच्या सुद्धा लायकीचा नाही, आज मी तुला सुऱ्यानं मारतो म्हणे. त्यानं असा सुरा पकडला आणि सुरा उगरल्याबरोबर मागून आवाज आला ठो. तुम्हाला सांगतो व्हिलन हसत खाली कोसळला, हिरो हसायला लागला, आलेले सगळे लोक हसायला लागले. पण दुसऱ्या दिवशी पेपरात या चुकीची बातमी कुठं आली नाही. त्याचं कारण हे होतं, आमचे जुने लोक चुकांमध्ये आनंद शोधायचे, आता आम्ही आनंदामध्ये चुका शोधतो, म्हणून आम्ही अस्वस्थ आहोत. आम्हाला आनंदसुद्धा नीट भोगता येत नाही. आमच्या मुलीला 70% मार्क्स पडले, तिनं घरी येऊन सांगितलं मम्मी पप्पा मला 70% मार्क्स पडले. अरे वा वा बाळ छान झालं. थोड्या वेळ ते म्हणतील, हळूच शेजारी जातील, तुमच्या याला किती येतो? 80 आहेत. अरे वाईट झालं, आमच्यापेक्षा 10% जास्त आहे. म्हणजे दुःखी कसं व्हायचं, स्पर्धेमध्ये काय करायचं, आपल्यामध्ये असे अनेक विकार दडलेले असल्यामुळं ही आपल्यामध्ये एक अडचण आहे. जुन्या लोकांमध्ये आणि आपल्यामध्ये हा फरक आहे की काही मनोरंजन नसताना ते लोक आनंदी होते. मग तो जुना टी व्ही आला, तो ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही, तुम्हाला माहीत असेल, तो भला मोठा टी व्ही आला. तो टी व्ही पहिल्यांदा पाटलाच्या वाड्यामध्ये आला, कारण जे काही यायचं ते पाटलाच्या वाड्यातच यायचं पूर्वी. म्हणजे आता आरक्षणसुद्धा पाटीलच मागायला लागले. म्हणजे मी काय त्या विरोधातला नाही, पण सांगतो का मागायला लागले तो ते संशोधनाचा विषय आहे. पण मग तो टी व्ही ठेवला, सगळं गाव जमा झालं. टी व्हीला कोणीतरी हार घातला, नारळ फोडला टी व्हीच्या समोर, उदबत्त्या लावल्या आणि ती चित्र सुरू झालं. अहो गावातल्या लोकांना इतकं आश्चर्य वाटायला लागलं, हे कोण कुठले माणसं हलतायत, एकमेकांना मारतायत, घोड्यावर बसतायत, ते म्हणजे नवीनच तंत्रज्ञान. लोकांना इतकं आश्चर्य वाटायला लागलं, कुठून हे सगळं आलं असेल. आणि मग ज्या घराची परिस्थिती जरा बरी आहे त्या घरामध्ये ते सगळे टी व्ही यायला लागले ब्लॅक अँड व्हाईट. त्या काळामध्ये त्या टी व्हीमध्ये एकच चॅनल होता सह्याद्री नावाचा, आणि शेतकऱ्यांसाठी सुद्धा त्या काळामध्ये एक मालिका असायची, मला वाटतं तिचं नाव आमची माती आमची माणसं. आता जर तोच कार्यक्रम पुन्हा सुरू करायचं ठरलं तर आमची माणसं आणि त्यांची झालेली माती, आता ती कोणी केली हे सांगायला नको, आचारसंहिता आहे नाही, तर असं ते सुरू करावं लागेल. पण ते कार्यक्रम शेतकऱ्यांसाठी व्हायचे, छान असायचं. त्या निवेदिका यायच्या बातम्या सांगायला. बरं, त्या सरकारी निवेदिका होत्या, म्हणजे त्यांना जेवढा पगार तसा चेहरा त्यांचा होता. आणि विशेष म्हणजे ते मेकअप करत नसायचे, कारण टी व्ही ब्लॅक अँड व्हाईट होता, म्हणजे उपयोगच नव्हता. काही लावलं तरी ते काळं किंवा पांढरंच दिसायचं. आता काही विचारूच नका, म्हणजे टी व्ही रंगीत, यांचा चेहरा रंगीत, त्यामुळं पाहणाऱ्याचे डोळे पांढरे होण्याची वेळ येते, बाकी काय, त्याचे डोळे काय रंगीत होत नाहीत. आणि मग त्या यायच्या आपल्या शांत चेहऱ्यानं यायच्या. मग दुःखाची बातमी तसाच चेहरा, आनंदाची बातमी तसाच चेहरा, मग पाहणारे तशाच चेहऱ्यानं पाहिजे, काय त्यात बदल नसेल.
असं घराघरामध्ये असतं, स्थितप्रज्ञपणे सगळं चाललेलं असायचं. बरं, ते चॅनलवर काही भ्रष्टाचाराच्या बातम्या नसायच्या. म्हणजे त्या काळात भ्रष्टाचार नव्हता असं नाही, चॅनल सरकारी होता, सांगण्याची अडचण होती. बरं, चित्र कधी स्थिर नसायचं, चित्र हलायचं. त्यामध्ये मुंग्या यायच्या, लाटा उसळायच्या. म्हणजे त्या बाई सांगायच्या आज हवामान शांत राहील, तरी त्या हलायच्या. लोक म्हणायचे हे आज हलतायत, हवामान कशात शांत राहतं. म्हणजे आमच्या जुन्या अनेक लोकांच्या मुंड्या ज्या हलतात ना अशा 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 अशा, मला शंका आहे ते कारण असावं, चित्र ॲडजस्ट करण्यासाठी ते असं असं बहुतेक. ते आता कोणाच्या हलत नाही, आता स्थिर आहे. म्हणजे पूर्वी हलणे हा विकार होता, आता स्थिर राहणे हा विकार आहे. कारण ते सगळं इतकं छान आहे की त्याहून नजरच हटत नाही. त्यामुळं अगदी ताट झालेल्या आहेत मुंड्या, पूर्वी हलायच्या. हा सगळा बदल होत गेला. आणि मग त्या स्लॅबवर वगैरे एक अँटेना असायचा काड्यांचा, त्याच्या शेजारी एखादा बांबू ठेवलेला असायचा हलवायला, चित्र ॲडजस्ट करायला. मग आठवड्यातून एखाद्या दिवशी रामायण महाभारत मालिका असायची. मग ती मालिका पाहायला सगळं रस्ते सुनसान सामसूम. ज्याच्या घरात टी व्ही आहे सगळी गल्ली त्या घरामध्ये जमा व्हायची टी व्ही पाहायला. मग टी व्ही ते मालिका सुरू होण्याआधी ते व्यवस्थापन केलं जायचं. एकाला दरवाजात उभं करायचे, एकाला मालदोर उभं करायचे. मग चित्र जास्त हलायला लागलं की ते प्रेक्षक ओरडायचे त्या दरवाजातल्याला, त्याला सांग फिरव फिरव, डावीकडे फिरव. तो लगेच ओरडायचं, ते फिरव रे. ते लगेच बांबून असं ते काड्या फिरवायचं. झालं का स्थिर, झालं का स्थिर. दोघांमध्ये आरडाओरडा. चित्र स्थिर व्हायचं तोपर्यंत मालिका संपलेली असायची. मग वरचा म्हणायचं पुढचं एपिसोड मी पाहणार, तू खाली व्हायचं, तू वर तू खाली, असं सगळं छान असायचं. पण मला वाटतं चित्र जरी कृष्णवर्णीय दिसत असलं तरी त्यातून मिळणारा आनंद मात्र हा रंगीत असायचा. कारण माणसं सगळं निगुतीनं पाहायचे, आनंदानं पाहायचे, छान पाहायचे. ते छान पाहणं आता आमचं राहिलं नाही. आमची नजर आता पांगली. आता रिमोट आले, आमच्या चंचलपणाला वाव मिळाला. आम्ही एक चित्र कधीही स्थिर असं पाहत नाही. सुदैव अजून व्याख्यानमालेमध्ये रिमोट नाही, नाही तर तुम्ही व्याख्यातेसुद्धा बदलून टाकाल. एके दिवशी 5 बोलवायचे, एकाचा माईक बंद करायचं, तू आता थांब, तू बोल बाबा. असं काही भरोसाच राहिला नाही. कारण एकच ठोकळा 1.5 तास बोलतोय, मध्ये जाहिरात नाही, काय नाही. आणि हे काय चाललंय बुवा असं काही दिवसांनी वाटू शकतं. तर ते रिमोटनं माणसाच्या चंचलपणाला वाव मिळाला. आणि आता तंत्रज्ञान इतकं पुढं गेलं आहे. काल परवा मी पेपरात बातमी वाचली, आता एक नवीन टी व्हीचं मॉडेल येतं आहे, तुमच्यापर्यंत येईल, की आता रिमोटची गरज नाही. पाहणारानं डोळे मिटले की ते आपोआप बंद होणार टी व्ही, तुम्हाला सांगतो. आता शंका आहे काय, पाहणारानं जर कायमचे डोळे मिटले तर ते मॉडेलचं काय करायचं हा प्रश्न आहे. ते त्याच्याबरोबरच पाठवायचं, काहीतरी सोय असेल. आता नवीन तंत्रज्ञान विज्ञान हे सगळं आहे. आणि हे कमी होतं म्हणून की काय, मोबाईल नावाचा प्रकार आला. तुम्हाला सांगतो मोबाईल अजिबात वाईट नाही, मोबाईलचा उपयोग हा चांगलाच आहे. व्हॉट्सॲपमधून हरवलेली माणसं सापडतात, पैसे जमा होतात, आपल्या चांगल्या कार्यक्रमाची जाहिरात त्या ठिकाणी केली जाते. तसे वाईट प्रकारही होतात. हिरवी वादळं आहेत, भगवी वादळं आहेत, निळी वादळं आहेत. आम्ही धर्मांध होतो, त्यातून धर्माधर्मामध्ये भांडणं लागतात, दंगलीसाठी माणसं गोळा केले जातात. असे उपयोग त्या समाज माध्यमाचे वेगवेगळे आहेत. पण जसा आपण मोबाईल वापरू, म्हणजे आता तंत्रज्ञानाला आपल्यावर आरूढ होऊ आपण दिलं हे वाईट आहे. आपण तंत्रज्ञानावर आरूढ व्हायला पाहिजे होतं, ते झालं नाही. मोबाईल आला, त्याचा परिणाम असा झाला सगळे मोबाईल वापरायला लागले. आता तुम्ही मला सांगा, पूर्वीचं घर, आमचे आजी आजोबांच्या वयाचे काही लोक इथं आहेत, पूर्वीचं घर तुम्ही जर आठवलं तर वडील उठल्याबरोबर पटकन स्नान करायचे आणि देवपूजेला बसायचे. आई उठल्याबरोबर पटकन स्नान करायची, तुळशी वृंदावनासमोर उभी राहायची, तुळशीला पाणी घालायची. आमच्या घरातली थोरली ताई उठल्याबरोबर अंगण झाडायची, अंगण सारवायची. आणि घरातला तरुण मुलगा हा पहाटे उठून व्यायाम करायचा. हे पूर्वीच्या घरातलं चित्र होतं. आता तुम्ही मला सांगा, आपल्या घरासहित पहाटे उठल्याबरोबर आपण काय करतो? आधी मोबाईल पाहतो, कारण जगाची काळजी आहे. मी झोपल्यावर काय झालं असेल? आता तू झोपला तिथंच जग छान राहिलं बाबा, तू झोपणंच गरजेचं होतं. कारण तूच एवढा उपद्रवी आहे की तू झोपला जग शांत झालं, काही गरज नाही पाहण्याचं. पण ते पटकन घ्यायचं की लगेच व्हॉट्सॲप उघडल्याबरोबर लगेच रात्री गावातला कोणतरी गेलेला असतो, त्याचा फोटो येतो, हे रात्री गेले.
ओळखीचे असो नाही तर नसो, भावपूर्ण श्रद्धांजली. 4-5 फुलं टाकून द्यायच्या. आता ते फुकटच आहेत, 10-12 टाका, काय फरक पडत नाही. त्याला काही जास्त रिचार्ज लागत नाही. त्याच्या खाली लगेच दुसरा एखादा फोटो येतो, आज यांचा वाढदिवस आहे. म्हणजे यांचा जन्म झाला, जगावर किती उपकार झाले. हे वरचेच फुलं याला खाली टाकून द्यायचे. मेला तरी तेच, आला तरी तेच. भावना नाही, संवेदना नाही. आणि असा आभासी दिवस आमचा सुरू होतो. आणि माणसं वास्तव जगाकडं पाहतच नाही, कायम त्या आभासी जगामध्ये आनंद मिळवता मिळवता ते वास्तव जगापासून दूर जातात. आणि ज्यावेळेस ते भानावर येतात त्यावेळेस ते पूर्ण आभासी झालेले असतात. असे अनेक माणसं आहेत, चेहरे हरवलेले अनेक माणसं आहेत. तंत्रज्ञानानं आपल्याला चेहरा दाखवायला पाहिजे, पण माणसाच्या वागण्यानं आपला चेहरा आता हरवून गेलेला आहे. तुम्हाला सांगतो, पूर्वी वडील घरी आल्यानंतर संध्याकाळी मुलगा धावत जायचा, बाबा आले बाबा आले, बाबा त्याला उचलून घ्यायचे. दिवसभर पोराची भेट नसायची. पोरगं पटापट बापाचे मुके घ्यायचा. थांबायचं ना, कारण वक्त्याला थांबवण्याचे अनेक प्रकार असतात. मला वाटलं त्यातला असा एखादा आहे की. मग बापाला पाहिलं की पोरगं धावत जायचं, पप्पा आले पप्पा आले, बाबा त्याला उचलून घ्यायचे, बापलेकाची भेट व्हायची, आई पाहायची. दिवसभर बापलेक भेटलेले नाहीत. आताही परिस्थिती बदलली असं मी म्हणत नाही. आताही पप्पा येतात, मुलगा धावत जातो, पप्पा आले पप्पा आले, पप्पा त्याला उचलून घेतात. हे त्यांच्या खिशातला मोबाईल घेतं पळून जातो. म्हणजे ज्या पप्पाच्या खिशात आता मोबाईल नाही त्याच्याकडं मुलंसुद्धा येणार नाही तुम्हाला. आणि हे दिवस कोणी आणले? ते आपण आणले, आम्ही आणले. किती वापरू द्यावं कुणाला याचं भान आम्हाला राहिलं नाही. त्यातला हा प्रकार आहे. आम्ही त्या आभासी जगात पूर्ण हरवून गेलो. सगळेचे फेसबुक अकाउंट आहे. अपवाद असेल कोणी, माणसं तोंडाला फेस येऊस तर फेसबुक खेळतात. बरं, फ्रेंड्स मिळवण्यासाठी अनेक कौशल्य आहेत. आपला चेहरा चांगला नसेल, एखादा दुसरा सुंदर चेहरा टाकायचा. म्हणजे ते पाहून फ्रेंड रिक्वेस्ट जास्त येतात. प्रत्यक्ष पाहिल्यावर बेशुद्ध पडायची वेळ येते कधी कधी, की अरे हे पाहून फ्रेंड रिक्वेस्ट आणि हे तर वेगळंच निघालं काही. प्रोफाईल खोटा लिहितात. जागतिक चिंतेची आम्हाला सवय लागली आहे समाज माध्यमामुळं. आमच्या इथं ताई बसल्या. तुम्ही एक गंमत करा, आता गेल्यावर तुमचा फोटो टाका फेसबुकवर, असेल फेसबुक तर, आणि खाली एकच ओळ लिहा, मला सर्दी झाली, एवढंच लिहा. तुम्ही लिहून बघा आणि फक्त 1 तास गंमत बघा. 1 तास तुम्हाला सांगतो, संबंध नसताना, ओळख नसताना जगातील हजारो पुरुषांचं तुम्हाला कमेंट्स येतील, सल्ले. मॅडम अमुक गोळी घ्या, मॅडम याचा काढा प्या, त्याचा मलम लावा. आणि घरात बायको शिंकत फिरते, हा तिच्याकडे पाहत सुद्धा नाही तुम्हाला सांगतो. अरे तिला एखादी गोळी आणून दे ना. कोण कुठले अनोळखी बाई, तिला सल्ले, मॅडम असं करा तसं करा. तुम्हाला माझ्या कार्यक्रम संपल्यावर डॉक्टर साहेबांना मी एक कमेंट्स दाखवतो. काय कमेंट्स आली, आमच्या ताईचीच कमेंट्स आली. ती सांगते हेच होतं आहे, आमचे दिवसभर याच्या त्याच्या पंचायती करतात, इकडे ॲडमिट व्हा, हे करा ते करा, पण मी आजारी असलेलं यांना कधी कळत नाही. ही जागतिक चिंता आहे. आमच्या तरुणांची सख्खी बहीण बिन लग्नाची आहे, लग्न झालेलं नाही, त्यांना काय वाटत नाही त्याचं. ऐश्वर्या रायचं लग्न झालं, यांना फार दुःख झालं. त्या दिवशी या देशातले निम्मे तरुण जेवलेच नाही आणि निम्म्यांनी अभिषेक केला, हिचा संसार सुखाचा हो. आता ते त्याच्याशी नाही तर तुमच्याशी लग्न करणार होते का नाही? मग जे आपल्यापर्यंत येत नाही, जे आपल्याच्यानं मिटलं जात नाही, असं दुःख उरावर घेऊन तुम्ही जगता कशाला, हा फार मोठा प्रश्न आहे. पण आता ती सवय आम्हाला लागली. ताजमहालाच्या भिंती आता काळ्या पडणार आहेत प्रदूषणानं, फार चिंतेत पडला हा. अरे ते पाहून घेतील ना, केजरीवाल आहेत, मोदी साहेब आहेत, पाहून घेतील. तुझ्या घराच्या भिंती काळ्या पडायला लागल्या, तिकडं बघ, तिकडं कोण पाहिजे, पण जवळचं पाहिजे. म्हणून आज अनेकांची जी तक्रार आहे, जग सुधरत नाही, जग सुधरत नाही, जग सुधारायला पाहिजे. मित्रांनो, जग स्वच्छ व्हावं असं तुम्हाला जर वाटत असेल तर आधी आपल्या पायाजवळची जमीन आपण स्वच्छ केली पाहिजे, तर जग स्वच्छ होईल. विनाकारण जगाचं काय, समाजाचं काय, मोठमोठ्याल्या गप्पा मारायच्या,
त्याला काही अर्थ नसतो, पोकळ असतं ते. आम्हाला चळवळ करायची, आंदोलनं करायचे समाज माध्यमातून. काय होतं चळवळी आणि आंदोलनं केल्यानं? आजपर्यंत या देशाचा इतिहास असा आहे, जेवढ्या चळवळी झाल्या, जेवढे आंदोलनं झाले, त्यानं फक्त सत्ता बदलली, व्यवस्था बदलली नाही. सत्ता बदलू शकते, व्यवस्था तीच आहे. व्यवस्था कोण बदलेल? पण याचं आम्हाला भान नाही. आणि त्यातली त्यात आम्ही त्या आभासी जगामध्ये इतके रमून जातो. अहो, माणसं आता इतके विनोद त्यावर यायला लागलेत, म्हणजे ते विनोदाच्या पलीकडं सगळं गेलं सगळं आता. म्हणजे एक मनुष्य व्हॉट्सॲप खेळता खेळता चुकून शेजाऱ्याच्या घरात गेला, त्याच्या लक्षातच आलं नाही, ते गेला बसला सोफ्यावर. आता तिथल्या आमच्या ताई टी व्ही पाहत होत्या, कुठली तरी छान सिरियल सुरू होती, तर त्यांना वाटलं हे आपले आले नेहमीप्रमाणे. नाही, आता तिकडं कशाला पाहायचं, इकडं जर नजर गेली आणि हे चुकले तर यांचं काय? टी व्हीतलं पात्र जास्त महत्त्वाचं आहे. हे कुठं जातील, 2 दिवस फिरतील, इथंच येतील. बसले व्हॉट्सॲप खेळत बसलं. त्या घराचे खरे मालक आले फेसबुक खेळत, आणि ते यांना पाहून दचकले, मोठ्यानं ओरडले, सॉरी मी चुकून तुमच्या घरात आलो. हे असं सगळं पलीकडं चाललंय. मग आता इंस्टाग्राम आहे, आमच्या तरुणींचं इंस्टाग्राम आहे. आता इंस्टाग्राम म्हणजे ते पालक नसलेलं वधूवर सूचक मंडळच आहे, पालकांची गरज नाही. ज्या राज्यामध्ये मुलींचा जन्मदर कमी आहे, मुलांचा जास्त आहे, जिथं लग्न होत नाहीत, त्या राज्यातले मुलं आपल्या महाराष्ट्रातल्या मुलींना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात, चुकीचा फोटो टाकतात, चुकीचं प्रोफाईल लिहितात. मी इंजिनियर आहे, मी डॉक्टर आहे, मी प्राध्यापक आहे, मी बागायतदार आहे, मी उद्योगपती आहे. आमच्या मुली ती फ्रेंड रिक्वेस्ट पाहतात, त्यांना वाटतं कर्तृत्ववान तरुण आहे, फसतात. चॅटिंग नावाचा रम्य प्रकार सुरू होतो, आणि मग गुपचूप लग्न करून ती तरुणी आई वडील परवानगी देत नाहीत म्हणून आईवडिलांना न सांगता गुपचूप परराज्यामध्ये पळून जाते. तिथं गेल्यानंतर ती ह्या तरुणाला भेटते, आणि त्या तरुणाला भेटल्यावर ते वास्तव तिच्या लक्षात येतं, हा डॉक्टर, इंजिनियर, प्राध्यापक, उद्योगपती, बागायतदार काही नाही, हा मवाली आहे, हा गुंड आहे, हा गँगस्टर आहे. तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रातल्या पोलिसांचा रेकॉर्ड पहा, यावर्षी आपल्या 100च्या वर मुली अशा परराज्यात जाऊन उद्ध्वस्त होऊन परत आलेल्या आहेत, उद्ध्वस्त होऊन. म्हणून मी माझ्या ताईंना विनंती करतो की आभासी जगातलं काही पाहू नका, सगळं खोटं असतं. फोटो खोटे, माहिती खोटी, त्यावर विसंबून राहूच नका, पण राहतात. मग असं राहिलं की तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या आमच्या आईचं त्या गावात काय होत असेल? तुम्हाला चांगले कपडे मिळावेत म्हणून स्वतः फाटके कपडे घातलेल्या वडिलांचं काय होत असेल? त्यांना गावात वर मान करून चालता येत असेल का, याची सुद्धा तमा आम्ही बाळगत नाही. हे आजचं दुर्दैवी आहे, आणि हे आभासी जगामुळे जास्त वाढलेलं आहे. म्हणून ही इकडं तिकडं नाही, आमच्या जवळ पहा, आमच्या मुलीकडं पहा, शेजारच्या मुलीकडं पहा, हे सांगा. नका त्या इंस्टाग्रामच्या नादी लागू, नका त्या फेसबुकच्या नादी लागू, नका त्या व्हॉट्सॲपच्या नादी लागू, कारण त्यावर येतं ते सगळं आभासी आहे. त्यातून आपण बाहेर आलं पाहिजे. मग त्यातून बाहेर आलं नाही की अपेक्षाभंग होतो, आम्ही दुःखी होतो, आयुष्यभर दुःखी होतो. त्यातली त्यात आमच्या मुलाला मार्क्स पडले पाहिजे. आता रशियातला मार्क्सवाद गेला, आता भारतातल्या पालकांमध्ये मार्क्सवाद वाढलेला आहे. माझ्या मुलाला किती मार्क्स पडले पाहिजे? 90च्या पुढे. 5वीला 70 असतील, 6वीला 72 असतील, 9वीपर्यंत तो जर 70च्या आसपास घोटाळत असेल, त्याला 10वीला किती पडतील? 70 ते 80च्या दरम्यानच पडतील ना. 90 पडतील कुठून? पडलेच पाहिजे इतकी अपेक्षा आहे, लादतात त्याच्यावर. आत्तामध्ये 12वीचा निकाल लागला, आणि मला समजलं आमचा एक मित्र रडतोय का मुलाला खूप कमी मार्क्स पडले, म्हणून आम्ही सांत्वनाला त्याच्या घरी गेलो. आता ही सांत्वनाची नवीन जागा झाली, फळं वगैरे न्यायचे नाही, फक्त समजून सांगायला जायचं. तर तो रडत होता, त्याची पत्नी रडत होती, आणि आता आईबाप रडतायत, आपण थोडं रडलं पाहिजे म्हणून मुलगा रडत होता समोर बसून. आता आम्ही गेल्यावर वातावरण अगदीच गंभीर होतं. म्हटलं इथं आता चहा मिळणं सुद्धा अवघड आहे. मग मी त्या वडिलांच्या कानात एक वाक्य बोललो, त्यांनी एकदम डोळे पुसले. पत्नीला म्हटले चहा ठेव. चहा वगैरे झाला छान, आम्ही बाहेर निघून आलो. मी काय बोललो त्या वडिलांच्या कानात? एवढंच म्हटलं की बाबा, कधी कधी अनुवंशिकतेचा सुद्धा परिणाम असतो. तुझ्या डोक्यात काय नाही, पोराच्या डोक्यात कुठून येईल?
तुझे आणि आईचे दोन्ही मिळून मार्क केले तरी पोरं इतके होत नाहीत. तुम्ही कशाला त्याच्यावर बळजबरी करताय? पैसे आहेत म्हणून त्याला कोट्याला पाठवता का? त्याची इच्छा आहे का जाण्याची? तिथं जाऊन त्यानं काय करावं हे त्याला माहीत आहे का? मग आत्महत्या होतात. मुलांना पुन्हा असं वाटतं आईवडिलांनी इतके पैसे घातले, आपण त्यांना कसं तोंड दाखवावं? आत्महत्या होतात. मुलाचं मन तुम्ही जाणून घ्या. त्याला कुठल्या काय तुला आवडतं, काय आवडतं तुला? तुम्ही जर 8-15 दिवसातून एकदा मुलांचे दप्तर जर उचकले ना तर तुम्हाला समजेल त्यांना काय आवडतं. काही मुलींच्या वहीवर मेहंदीचे चित्र आहे, रांगोळ्याचं चित्र आहे. काही मुलांच्या वहीवर प्राण्यांचं चित्र आहे. ओळखायचे चित्रकला चांगली, याला ब्रश आणून द्या. काही मुलांच्या दप्तरामध्ये चेंडू सापडेल, अरे याला खेळायची आवड आहे. काही मुलांच्या दप्तरामध्ये स्क्रूड्रायव्हर सापडतो, चाकू सापडतो. तुम्ही तातडीनं शिक्षकांकडे जा आणि विचारा याच्या संगतीमध्ये कोण आहेत. इतकं सजग आम्ही राहायला पाहिजे. मुलावर आम्ही लादलं नाही पाहिजे. मग आमचा अपेक्षाभंग जो होतो तो खरा तिथं होतो. आणि शाळेत तरी काय शिकवलं जातं? घोकमपट्टी केली जाते. आपण ते शिक्षणातून बाहेर आलेलो आहोत. व्यवहार ज्ञान कोणी शिकवायचं? बाहेरचं व्यवहार ज्ञान मुलं शिकतच नाही. आता 1 ते 100 इंग्रजी शिकतात मुलं, मराठी त्यांना समजतच नाही. 92 म्हणजे काय समजत नाही, 12 म्हणजे समजत नाही. त्याला जर तुम्ही साखर आणायला पाठवलं आणि त्या दुकानदारालाच जर इंग्रजी येत नाही, कुठून त्याचं 12 आणि याचं 12 याचं कुठून मेळ जमायचं? व्यवहार ज्ञान तर पाहिजे ना. मला आठवतं आमचे गुरुजी आम्हाला कायम एक गणित सांगायचे. एका हौदामध्ये 10 बादल्या पाणी होतं, 4 बादल्या गाळाल्या, खाली किती राहिल्या? मुलं लिहायचे 6 राहिल्या. दुसऱ्या दिवशी ते विचारायचे 15 बादल्या होत्या, 3 गाळाल्या, खाली किती राहिल्या? 12. एके दिवशी एका मुलानं उभं राहून विचारलं, गुरुजी रोजच गळत असेल तर त्याला तुम्ही सिमेंट का लावून घेत नाही? आता गुरुजींनी त्याला धपाटा टाकला. पण मला वाटतं त्या मुलाचं खरं होतं, कारण हौद गाळायचाच बंद होत नव्हता. रोज तेच उदाहरण. हे व्यवहार ज्ञान झालं. तो मुलगा गणितात हुशार नसेल पण व्यवहारात हुशार असेल. एका सरांनी ज्यावेळेस वर्गामध्ये विचारलं, रस्त्यानं 10 मेंढ्या चालल्या, 2 मेंढ्या विहिरीत पडल्या, खाली किती राहिल्या? मुलांनी लिहिलं 8 राहिल्या. एका मुलानं लिहिलं 0 राहिलं. सर म्हटले का 0 कशा राहिल्या? त्यानं सांगितलं मी मेंढपाळाचा मुलगा आहे आणि मी हे खात्रीपूर्वक सांगतो, 2 मेंढ्या जर विहिरीत गेल्या तर बाकीच्या 8 वर राहू शकत नाही. आता यांनी हे हेडमास्तरांना सांगितलं. म्हणे असंच झालंय, चूक द्यायचं की बरोबर द्यायचं? हेडमास्तर म्हटले तुम्हाला मेंढ्या घ्यायला कोणी सांगितलं होतं? तुम्ही शेळ्या घ्या, गाया घ्या, नको दे. आता यानं काय प्रॉब्लेम सुटला का? नाही सुटला. मग आमचं शिक्षण जर व्यवहार ज्ञान पूर्ण करायला पुरेसं नसेल तर आमच्या मुलाचं व्यक्तिमत्व नेमकं शाळेत कसं घडतंय हा फार मोठा प्रश्न आहे. आम्ही शिकतो ते शिक्षण जगण्यामध्ये जे संकट येतात त्याच्याशी संघर्ष करायला ते ताकद देतं का आम्हाला? हा फार मोठा प्रश्न आहे. तुम्हाला नोकरी मिळेल, उपजीविका तुमची भागेल, पण ते शिक्षण तुमच्यावर संकट आल्यानंतर तुम्हाला छाती ठोकपणे उभा राहायला मदत करतं का? आजचं शिक्षण हा प्रश्न आहे. तुम्ही प्राथमिक शाळेपासून घ्या, फार गमती आहेत. गुरुजींना शिकवायला वेळ नाही. आत्ता त्यांनी एक मोर्चा काढला होता काहीतरी, काय आम्हाला शिकू द्या नावाचा मोर्चा काढला. आम्हाला शिकू द्या म्हणजे गुरुजींना शिकू द्यायचं नाही, शेतकऱ्याला पेरू द्यायचं नाही, कामगारांना काम करू द्यायचं नाही. असं या देशात घडतंय का? खूप कामं, खूप. मग एक साहेब वर्गात आले. त्यांनी गुरुजींना विचारलं सगळ्यात हुशार मुलगा कोण आहे? म्हणे तो कोपऱ्यातला आहे, उभा राहा. मग साहेबांनी त्याला विचारलं साथी किती? तो म्हटला 35. साहेब म्हटले सगळ्यात हुशार? गुरुजी म्हटले हाच आहे. म्हणे कसं काय? म्हणे बाकी सारे मुलं 35च्या आतच म्हणतात. हा निदान 49 पर्यंत आला आहे. आणि तुम्ही जसं आम्हाला शिकवायला वेळ द्याल तसं आम्ही याला 49 पर्यंत आणणार. हे गमती आहे. आता परीक्षा नाही म्हटले पण परीक्षा तर दिसत आहेत सगळीकडे. काही ती नोंद वही नावाचा प्रकार आलेला आहे. आलाय ना बरोबर? नोंद करायची वर्षभरात. ही मुलगी छान खेळते, हा उजव्या हातानं चेंडू टाकतो वगैरे. आणि प्रशासनानं एक सांगितलं आहे, शक्यतो नकारात्मक नोंद करायची नाही, मुलांच्या बालमनावर परिणाम होतो. आणि एकदा गंमत झाली की एका मुलानं वर्गामध्ये दुसऱ्याची कंपासपेटी चोरली.
आता गुरुजींना वाटलं याची नोंद काय करावी, हा चोर होणार आहे असं तर लिहिता येणार नाही. हेडमास्तरांनी त्यांनी विचारलं असं झालं काय केलं पाहिजे. ते म्हटले तुमचा वर्ग आहे, तुम्ही पाहून घ्या, काही अनुदान वगैरे आलं तर मी आहे. ज्याचे कामं त्यांनी केले पाहिजे. मग गुरुजींनी शांतपणे त्याची नोंद केली. सदर हो मुलाला मित्रांच्या वस्तू संग्रहित करण्याचा छंद आहे. आता हीच वही जर 8वीच्या मॅडमकडे गेली आणि त्यांनी जर वाचलं, अरे वा, याच्या या छंदाला प्रोत्साहन दिलं पाहिजे, त्यांची सुद्धा तुम्हाला सांगतो जागेवर राहणार, अशी परिस्थिती आहे. असं ते शिक्षण आहे. कोण कोणाला फसवतंय तेच समजत नाही. हाच मुलगा माध्यमिकला जातो, माध्यमिक संस्कार होण्याचं वय आहे. तिथं जर सरांनी, नागरिकशास्त्राच्या सरांनी जर विचारलं राष्ट्रपती राजवट कधी लागते, आणि हा जर म्हटला रात्री लागते आणि पहाटे उठते, तर काय करायचं. आता चूक द्यायचं की बरोबर द्यायचं. आता बरोबर द्यावं, चूक द्यावं तर तो म्हणेल सर TV पाहता की नाही, तिकडे गंमत सुरू आहे सगळी. आता ते खरं आहे. आमच्या मॅडम किंवा सर शिकवतात मुलांना की 18 पूर्ण झालं की मतदानाचा हक्क प्राप्त होतो. मग मुलगा घरी जातो, मतदानाचा दिवस उजाडतो, त्याचं लक्ष असतं आईकडं, वडिलांकडं. आता आई जाऊन येते मतदानाला, वडील काही जात नाहीत, 5 वाजले तरी जात नाहीत. मग याला शंका येते, यांना 18 पूर्ण व्हायला काही मिनटं बाकी आहेत का. आता खरं मतदान कधी सुरू होतं, 5 नंतर. हातामध्ये काहीतरी प्रलोभन दिलं जातं, फुकटची गाडी येते. ज्यांच्या दारामध्ये 4-4 गाड्या उभ्या आहेत ते दुसऱ्याच्या गाडीत मतदानाला जातात. याच्या इतकं लोकशाहीचं दुर्दैव काही नाही. त्यापेक्षा जाऊ नका. असं जायचं असेल तर जाऊ नका, स्वाभिमानानं जा. एखाद्या सरपंचानं जर एखाद्या ग्रामस्थाला जर 100 रुपये दिले निवडणुकीमध्ये, आणि नंतर तो ग्रामस्थ जर सरपंचांना म्हटलं आमच्या गल्लीमध्ये दिवा नाही, ते म्हणतील तुला त्यावेळेस दिले होते ना 100, त्यातलं 20 रुपयाचा घ्यायचा ना बल्ब. हे जे सगळं आम्ही विकलो जातो हे फार वाईट आहे. वाईट, हे लोकशाहीचं वाईट लक्षण आहे. आणि शाळेत नेमकं काय शिकवलं जातं हे शाळेपासून रुजलं पाहिजे. महात्मा गांधी शिकवतात, लोकमान्य टिळक शिकवतात, शिकवले पाहिजे. सावरकर शिकवा, वल्लभभाई पटेल शिकवा. अण्णा हजारे का शिकवले जात नाहीत, ते जिवंत आहेत म्हणून. आमच्याकडे गेल्यानंतर माणूस थोर होतो का. शिक्षकांनीच त्याची माहिती द्या ना. हे काय वास्तव आम्ही शिक्षणात का शिकवत नाही. मग हेच पोरं असे माध्यमिकमधून हळूहळू ते महाविद्यालयात येतात. आता इथं तर उच्च शिक्षणामध्ये उच्च कोटीची लबाडी सुरू आहे. म्हणजे मुलगा ॲडमिशन घेतो, सरांना सांगतो मी येणार नाही, मी कोचिंगला जाणार. आता सरही सांगतात जा बाबा, कारण विद्यार्थीच जर आला नाही तर तेवढा पट होणार नाही, सरांचं पद राहणार नाही. म्हणजे गंमत पहा, पूर्वी शिक्षकांच्या हाती विद्यार्थ्यांचं भवितव्य होतं. आता विद्यार्थ्याच्या हाती यांचं भवितव्य आहे. तुम्हाला ठेवायचं की नाही आमच्या हातात आहे, नाही तर तुमचं पदच उडून जाईल. पट कमी झाले की पद उडाल. सरही म्हणतात ठीक आहे. मग हा मुलगा शिकतो. काय शिकतो त्या उच्च महाविद्यालयात आपण पाहत नाही का. वाचनाची त्याला आवड आहे का, परीक्षेच्या त्या जंजाळात तो गुंतला आहे का, गुणाला तो किती महत्त्व देतोय. बरं, आजची मुलं काय माठे आहेत असं मी म्हणत नाही, स्मार्ट आहेत. आजची पिढी स्मार्ट आहे. एक मुलगा एका सरांच्या तासाला बसत नव्हता, सरांचं लक्ष होतं त्याच्याकडं. तो एका तासाला बसला मित्रांच्या नादानं. म्हणे याचा पेपर समोर आल्यावर पाहू, परीक्षेला येतो की नाही कोणास ठाऊक. पण तो परीक्षेला आला, 60 मार्काचा पेपर पहिल्या टर्मचा. तपासला सरांनी, अहो त्याला 60 पैकी 59 मार्क्स पडले. सरांनी त्याला बोलून घेतलं. म्हणे बाळ तुझा 1 मार्क कुठे गेला. तो म्हटला सर मी चुकून तुमच्या एका तासाला बसलो होतो, तेवढाच 1 मार्क गेला म्हणे. आता हे असं कोणी तरुण मुलं असले तर तुम्ही असं करू नका, तुम्हाला एकच पडेल. कारण त्याच्यासाठी तेवढी बुद्धिमत्ता, कल्पकता, प्रतिभा, प्रज्ञा सगळं पाहिजे. असा एखादा मुलगा असतो. आहेत मुलं प्रतिभावान, पण ही पिढी नेमकी. बरं, आता मार्क्स पडले, समजा 55% पडले. मी डॉक्टर शार्दूलांना मागाशी विचारलं की तुम्ही किती साली वैद्यकीय पदवी घेतली. त्यांनी काहीतरी 92-93 सांगितलं. आणि त्यावेळेस सरकारी कॉलेजेस फार कमी होते. त्यांचं मेरिट मी विचारलं तर ते मेरिटनं जॉईन झाले होते. आता मेरिटची गरज आहे का, अजिबात नाही. आता 55% पुरेसे झाले. म्हणजे 55% पडले की 55 लाखाची बॅग घ्यायची, 55%चं पोरगं घ्यायचं, कॉलेजमध्ये जायचं, बॅगसहित पोरगं ठेवून घेतात.
झालं डॉक्टर. आता मला भीती ही आहे, आता मला तर त्याचं उलटं मत माझं आहे की इतक्या कमी मार्कावले खूप डॉक्टर झाले पाहिजे, त्याशिवाय देशाची लोकसंख्या कमी होणार नाही. तुम्हाला सांगतो, आता ते दोघे क्लासमेट आहेत शेजारी बसलेले, आणि त्यांच्यामध्ये म्हणजे डॉक्टर शार्दूल मला येताना म्हटले, ज्या हॉस्पिटलच्या बाहेर खूप गर्दी होती ते हे माझे मित्र आहेत. म्हणजे किती छान त्यांच्यामध्ये आनंद वाटला ते ऐकून. या युगामध्ये मला असं वाटतं ही 55-60% खूप मुलं सध्या मेडिकलला आहेत, आणि हे ज्यावेळेस 5, 6, 10 वर्षानं बाहेर पडतील त्यावेळेस या समाजाच्या आरोग्याचं काय होईल. म्हणून तुम्हाला विनंती आहे, तुम्ही 5-6 वर्ष जगून घ्या, नंतर तुम्हाला आपोआपच मुक्ती मिळणार आहे. मला आठवतं 10 वर्षानंतरचं चित्र मला आठवतं. 2 मित्र चालले होते रस्त्यानं, एक मोठ्यानं ओरडला, म्हणे काय झालं, म्हणे समोरून सारख्या 2 मुली येत आहेत, बहिणी असतील बहुतेक, दिसायला सारख्या आहेत, केस सारख्या आहेत, सुंदर आहेत, रंग सारखा आहे. हा सांगतो अरे बाबा एकच मुलगी आहे. तो सांगतो नाही नीट बघ 2 आहेत. हा सांगतो 1 आहे. या वयात असं होत असतं, चल पुढं म्हणे, तुला 2 दिसत असतील. पुढं जातो, हा पुन्हा ओरडतो, म्हणे आता काय झालं, म्हणे आता वयाचा कुठं संबंध आला, म्हणे झालं काय, त्या 2 म्हशी समोरून येत आहेत म्हणे, सारखे शिंग, सारखा रंग वगैरे वगैरे. म्हणे अरे एकच म्हैस आहे, तुला झालंय काय, माझ्याकडे बघ, अरे तू सुद्धा 2-2, तुझा सेंटर सरकला म्हणे, काहीतरी घोटाळा झाला म्हणे, आपण डॉक्टरांकडे जाऊ. आता 10 वर्षानंतरची गंमत आहे. जातात डॉक्टरांकडे, बसतात, डॉक्टर समोर बसलेले, दोघे समोर बसतात. हा ओरडतो, डॉक्टर तुम्ही सुद्धा 2-2. म्हणे प्रॉब्लेम काय, याचा मित्र सांगतो मागापासून याला काय झालं समजत नाही, प्रत्येक प्रतिमा 2 दिसते, दोघे समोर बसलेले. डॉक्टर म्हणतात किरकोळ प्रॉब्लेम आहे, पण याच्यासाठी तुम्ही चौघं कशाला आले म्हणे. असं ते सगळं आहे. त्यामुळं पालकांनी सुद्धा आपल्या मुलाला किती मार्क्स आहे हे पाहून त्या शाखेत त्याला घालावं, नाही तर अपेक्षा भंग होतो, आणि मग आपण दुःखी होतो. त्याचा मुलगा असा, तिचा मुलगा असा, माझा असा. तुम्हाला खरं सांगू का, ठीक आहे मार्क्स पडले पाहिजे, मुलं शिकले पाहिजे, परंतु शिक्षणानं माणूस शहाणा होतो असं अजिबात नाही. काही उदाहरणं तुम्हाला सांगतो. सुशीलकुमार शिंदे 3दा नापास झाले होते, तरी ते मुख्यमंत्री झाले. जे कृष्णमूर्तींना शाळेमध्ये अपयश आलं होतं, आज जगामध्ये त्यांच्या नावानं शाळा आहेत. RK लक्ष्मण व्यंगचित्रकार, त्यांना जे आर्ट्समध्ये प्रवेश नाकारला होता, ते आज जागतिक दर्जाचे व्यंगचित्रकार झाले. त्यांनी सांगितलं मला जर प्रवेश मिळाला असता तर मी फक्त पोस्टर रंगवत बसलो असतो, बरं झालं मला प्रवेश मिळाला नाही. गुलजार उर्दूमध्ये नापास झालेले होते, पण ते पुढं शायर झाले. म्हणजे शिक्षणानंच माणूस शहाणा होतो असं समजण्याचं काही कारण नाही आहे. पण आम्ही कशावर भर द्यावा हेच आम्हाला समजत नाही. मग आम्ही अस्वस्थ होतो आणि आम्हाला वाटतं आजूबाजूला सगळं दुःख आहे. म्हणून सुख कुठं आहे, आपल्या आजूबाजूला सुख आहे. पाहण्याची दृष्टी आहे का आपल्यामध्ये, ती पाहिजे. आभाळामध्ये एखादा ढग आहे, त्या ढगाकडे तुम्ही पहा, ज्याच्या मनात जी भावना आहे तसं चित्र त्याला त्या ढगामध्ये दिसेल. म्हणजे लहान मुलाला काय दिसेल, दप्तर दिसेल, कंपास पेटी दिसेल, बॅट दिसेल, बॉल दिसेल, कारण त्याचं भावविश्व ते आहे. लहान मुलीला त्यात काय दिसेल, परी दिसेल, झोपाळा दिसेल, एखादा खाऊ दिसेल, छान मेहंदी दिसेल, कारण तिचं भावविश्व ते आहे. आमच्या स्त्रियांना काय दिसेल, एखादा नवीन पद्धतीचा दागिना दिसेल, की आता हे नवीन आलं आहे बुवा आपण घेतलं पाहिजे, कारण त्यांच्या मनात ते आहे. पुरुषांना काय दिसेल, ते मी सांगत नाही, त्याला फार वेळ लागेल त्याला. त्यांना काही एकच गोष्ट दिसत नाही, अनेक गोष्टी. त्यांचं भावविश्व खूप विस्तारलेलं असतं, ते काय आवाक्यातलं नसतं अजिबातच. मग आनंद कुठं आहे. आता मध्ये ती क्लिप कोणी पाहिली असेल तुम्ही, सोशल मीडियावरती क्लिप आली. आता ते मी डॉक्टरांना म्हटलं, पण ते म्हटले नाही परत सांगा, कारण इथं न पाहिलेले अनेक जण असतील. मग आम्ही व्यायाम करतो. सकाळी उठल्याबरोबर काही जण काय करतात, TV समोर बसतात. कशाला, रामदेव बाबा येतात पहाटे. आता बाबा लवकर उठतात का, उठतात त्यांना ते लवकर झोपतात.
त्यांना काय आपल्यासारखं काही काम नसतं. ते पहाटेच उठतात, ते बसतात आपल्यासमोर. मग आपलं लगेच त्याच्यासमोर बाबांच्या समोर बसायचं. आता बाबा आल्याबरोबर काय करतात, लगेच पोट गर 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 फिरवतात. लगेच माणसं काय करतात, फिरत नाही बरं का, पण बळजबरीनं आपलं फिरतंय, काही फिरत नाही, काय नाही फिरत. आता आपल्यालाच पोटासाठी गरगर फिरावं लागतंय, त्यांच्याकडं नाही त्याला. मग बाबा पटकन पाय गळ्यात घालतात, रोजची प्रॅक्टिस आहे त्यांची. आता आपण कसा बसा घालतो, बाबा तो काढतात, आपला निघतो का. मग बायकोला बोलवायचं, एवढा काढ. ती सांगते काढ कशाला, दुसरा घालते. नाहीतर याचे पाय त्याच्या गळ्यात गुंतवतच फिरताना आयुष्यभर. नाही, या सगळ्या गमती, हा आनंदच आहे ना. आनंद कुठं नाही. सकाळी तुम्ही फिरायला बाहेर पडता, पहाटे थंड वारा सुटला आहे, फुलं उमललेत, आपला चेहरा कसा पाहिजे, प्रसन्न पाहिजे. पाहणाराला असं वाटलं पाहिजे, अरे हे दिसले आम्हाला. काहींचे चेहरे तुम्ही पहा, म्हणजे आता भारत चीन युद्ध सुरू होणार आहे आणि पहिला बॉम्ब याच्या चेहऱ्यावर पडणार आहे. भयानक असं झालेलं आहे. आनंदी पाहिजे. पती पत्नी चाललेत रस्त्यानं, तुम्ही एकटेच आहात. यांचं लग्न होऊन किती दिवस झाले ओळखण्याची पद्धत आहे, मनातली मनात. ते एकमेकांना टाळ्या देत आहेत, खांद्यावर बुक्क्या मारतायत, समजायचं 1-2 वर्ष झाले. थोडे तुटक दिसले, 5-6 वर्ष झाले. अर्धा किलोमीटर दिसले, 20 वर्ष होऊन गेले. काय बोलायचं आहे आता. आणि पुन्हा एकत्र दिसले तर ओळखायचं, 40 वर्ष होऊन गेले. या दोघांनाही समजलं आपल्याला एकमेकाशिवाय कोणी नाही. आता हे आपण एकटं असलं तर ठीक आहे, दोघं असलं तर आपलंच असं परीक्षण व्हायचं. गमती आहेत. मग मी त्यात सांगितलं होतं, अनेकांनी ते ऐकलेलं आहे, की एकदा मी बाहेर पडलो फिरायला. आमच्या भगिनींना सांगतो, नुकतंच फटफटलेलं होतं, चेहरे नीट दिसत नव्हते. आणि असं फिरता फिरता कोणीतरी स्त्री माझ्या शेजारून गेली, मला म्हटली गुड मॉर्निंग. आता मी म्हटलं गुड मॉर्निंग, कोण पुरुष आहे म्हणणार नाही, प्रतिक्षिप्त क्रिया आहे. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. घरी आलो, चेहरा थोडा आनंदी होता. आता बायकोच्या नजरेतून असे चेहरे लपत नाहीत. त्यानं मला विचारलं, आज चेहरा जरा वेगळा दिसतोय, काय झालं. म्हटलं तसं काय नाही. नाही, जरा आनंदात दिसतोय, काय झालं सांगा. म्हटलं काय नाही बा, कोणीतरी स्त्री माझ्या जवळून गेली आणि मला गुड मॉर्निंग म्हटली. ती म्हटली मीच होते. लगेच चेहरा पाडला. ती म्हटली हा कुठला आनंद आहे. बायको म्हटल्यावर दुःख, परस्त्री म्हटल्यावर आनंद. आनंदाचे प्रकार आहेत. गुलाबाला काटे असतात असं म्हणूच नका, काट्याला गुलाब असतात. आनंद शोधण्याची जी पद्धत आहे, सगळ्याला दुःख आहे आणि दुःखानंतर आनंद येणारच आहे, तो शोधला पाहिजे. 2-3 स्टेन टाकल्या हृदयामध्ये, पडला घरात. काय अपेक्षा असते आपली, घरी पडल्या पडल्या आपल्याला सगळे भेटायला आले पाहिजे. नाही आले तर आपण बायकोला सांगतो, याला माहीत नाही का, ते त्याला सांगितलं नाही का तू, बोलो बोलो बोलो. माणसं आपली येतात फळं वगैरे घेऊन. आता त्या फळामुळं ते बाकीचेच सदृढ होतात सदस्य. हा काय खात नाही ना, याला खाता येत नाही. बाकीचे सांगतात तुम्हाला पथ्य आहे असं. त्या काळात तुम्ही पहा, 2 महिन्यात त्या घरातले सगळे माणसं टवटवीत होतात. हे एकटं सुकून जातं बिचार. म्हणून तसं 1-2 वर्षातून असा एखादा माणूस घरात पाहिजे, फक्त तो आपण नको येऊन दुसरा. आणि मग कोणी आलं की यांचं सुरू होतं, नवीन माणूस आला का तुम्हाला काय सांगायचं, मागच्या शनिवारी मी पहाटे उठलो, अशी छातीमध्ये चमक आली, हात दुखायला लागला, पाठ दुखायला लागली, असा घाम आला. अहो ऐकता ऐकता पुढच्याला घाम येतो. आता बायको सांगते, रोज हेच सांगते, टेप करून ठेवलं पाहिजे. आता तू ज्याला सांगतोय त्याची बायपास झाली आहे, तू कशाला त्याला सांगतो. 2 स्टेन टाकल्या, त्याला काय कौतुक आहे. तू त्याला तर अख्खा हे केला होता. त्याचं दुःख आपल्यापेक्षा मोठं आहे. पण आपल्या भारतीय समाजातल्या लोकांना एक सवय आहे, माझ्या वाट्याला आलेलं दुःख हे सगळ्यात मोठं दुःख आहे. मला वाटतं ते चुकीचं आहे. तुमच्या वाट्याला आलेलं दुःख हे सगळ्यात क्षुद्र दुःख आहे. तुमच्यापेक्षा खूप दुःखी लोक आहेत, पण ते जगाला ते दाखवत नाहीत. म्हणून आपण किरकिरेपणा करत फिरलं नाही पाहिजे, आपण आनंद वाटत फिरलं पाहिजे. आपल्याला मिळालेला आनंद आपण वाटला पाहिजे. आनंद हा देवाला वाहिलेल्या सुगंधित फुलासारखा असतो. आपण सुगंधित फुलं वाहिली की आपल्या हाताचा सुद्धा सुगंधित वास येतो.
तसा आनंद वाटला की आपला आनंदसुद्धा वाढतो. ही एक जगण्याची प्रवृत्ती आहे. पण आम्हाला आनंद वाटायचाच नाही, दुःख वाटायचं, नुसतं सांगत फिरायचं. एक आपली वृत्ती असते, दुसऱ्याच्या दुःखात आम्हाला आनंद असतो. त्या वृत्तीचे काही माणसं असतात, सगळेच असतात असं मी म्हणत नाही. एका माणसाला 2 लाखाची लॉटरी लागली. शेजाऱ्यानं फटाके वाजवले. गाव म्हटलं शेजारी असावं याच्यासारखा, याला लॉटरी लागली, फटाके यानं वाजवले. म्हणे अरे तुझ्यासारखा शेजारी आम्हाला पाहिजे. लॉटरी 2 लाखाची त्याला लागली, फटाके तू वाजवले. तो म्हटला तसं काय नाही, काय याला तिकीटच सापडत नाही म्हणून मी फटाके वाजवले. किती आनंद आहे. हा आनंद कधीही म्हणजे हा दुष्ट आनंद आहे, क्रूर आनंद आहे. आणि या आनंदात कधी एक निर्भळपणा नसतो, आनंदीपणा नसतो. म्हणून आनंदसुद्धा असा कसा छान पाहिजे, सुंदर पाहिजे, सकारात्मक दृष्टी आपली पाहिजे. एक साहेब ज्यावेळेस घरी आले, खूप उशीर आले ते, त्यांची पत्नी त्यांना असं म्हटलं, अहो किती उशीर केला हो, मगापासून बंड्या म्हणतोय माकड पाहायचं, माकड पाहायचं. आता जो सकारात्मक दृष्टीचा आहे तो काय म्हणेल, तुझ्यावर बंड्याचावर आपण माकड पाहून येऊ, सोपं आहे ना. पण जो नकारात्मक आहे ना, किरकिरा, पोरासमोर मला माकड म्हणतेस, ते म्हणेल आता म्हणायची काय गरज आहे, मनातली मनात. हे गमती आहे. एक स्त्री ज्यावेळेस चालली, समजा तुमच्या कापड बाजारातून ती चालली आणि जन्मजात तिचा एक डोळा असा गेलेला होता, दिसत नव्हतं तिला, आणि तिच्या हातामध्ये तिचं मूल होतं बऱ्यापैकी मोठं, तिला या बाजूचं काही दिसत नव्हतं. आणि ती त्या मुलाला म्हटली, बाळ आज या बाजूची सगळी दुकानं बंद आहेत. मुलगा म्हटला, आई घाबरू नको, येताना उघडतील. तुम्ही कोणत्या डोळ्यानं जग पाहता हे जास्त महत्त्वाचं आहे. पण आम्हाला ती सवय लागलेली नाही. मगाशी डॉक्टर शार्दूल म्हटले, वहिनी आल्या का, त्यांनी म्हणजे घरी गेल्यानंतर मला खूप आनंद वाटला. भरपेट मी नाश्ता केला, म्हणजे आता थांबायचं कशाला असंही मला वाटलं त्यावेळेस. तर एवढं झालंय तर आपण थांबायचं कशाला. पण खूप आनंद वाटला. दोघांची केमिस्ट्री आणि त्या जे बोलल्या शेतीविषयी आणि एकत्रित कुटुंब पद्धतीविषयी. कोरोनाच्या काळात तो अनुभव आपल्याला आला. नाईलाजानं माणसं एकत्र राहिले, नाईलाजानं. मग त्यावेळेस आपल्याला कळालं आमच्या स्त्रीला किती कामं असतात, किती यातना असते, मूल सांभाळणं किती कठीण असतं. आणि आपल्याला असं वाटलं त्या कोरोनाच्या काळामध्ये माणसं सुधारली. आता तुम्ही मला सांगा, कोरोनाच्या काळात जे लग्न झाले, किती माणसं होते लग्नाला, कुणाच्या घरात लग्न झालं असेल 20, 30, 50. आता त्या जोडप्याकडे पहा, ते सुखी नाहीत का, आहेत. याचा अर्थ काय, आशीर्वादाला जास्त लोकांची गरज नसते. पण बोलवायचे 5,000, 10,000. त्यानं 4 पदार्थ केले, मी 6 करील, 8 करील, 10 करील. माणूस सुधारला नाही. कोरोना संपला आणि त्याचं परत सुरू झालं. ही लग्न संस्था आमच्याकडे जी आहे, एक तर आपली गंमत अशी, आम्हाला जुनं सुटत नाही आणि नवं तर पकडायचं, यात आपली पिढी अशी कुचंबून गेलेली आहे. आमच्या पिढीला काही समजतच नाही काय करावं. आता अंतरपाठ, लग्नात अंतरपाठ धरतात. माझ्या वेळेस धरला होता, तुमच्या वेळेस धरला होता. का धरतात आता ते विचारायचं काही कारण नाही, कारण लग्नाचा दिवस इतका आनंदी असतो की तुम्ही त्या दिवशी काही सांगा, अंतरपाठ धरा, काही करा, डोक्यात मारा. ते काय गुळण्या तुमच्याकडे आहे का, ते गुळण्या मारतात एकमेकावर, आहे का इकडं, एकमेकावर गुळण्या मारतात नवरा बायको. म्हणजे काय असेल ते आत्ताच हे करून घ्या, काही प्रथा. मग अंतरपाठ धरतात. मी आजोबांना विचारलं, का ते का धरता तो मध्ये, एकतर फार वेळ लागतो, हे आशीर्वाद देणारे किती वगैरे. अंतरपाठ नसला तर निदान ते एकमेकडे पाहून तरी वेळ घालवतील. तरी ते मध्ये ते दुष्ट माणसं ते धोतर धरून उभे राहतात ताणून. त्यांनी सांगितलं ही जुनी प्रथा आहे. म्हणजे पूर्वीच्या काळी फोटो नव्हते, व्हिडिओ नव्हते, काही नव्हतं. मग त्या काळात काय व्हायचं, वडील यायचे आणि घरी येऊन सांगायचे मुलाला, तुझं लग्न अमुक गावातल्या मुलीशी जमलं. मुलगी पाहिलेली नाही, काळी गोरी उंच बुटकी काही माहीत नाही, यानं हो म्हणायचं. कारण वडिलांचा, कुटुंबाचा, समाजाचा तेवढा दबाव होता. हो म्हणायचं. त्या मुलीला जाऊन सांगायचे, तुझं लग्न अमुक गावातल्या मुलाशी जमलं, त्याचं नाव असं असं आहे, फोटो पाहायला नाही, कसा आहे माहीत नाही, दोघांनी एकमेकाला पाहिलेलं नाही, लग्नाला एकत्र यायचे. त्यावेळेस फक्त हळद होती, मेकअपचा प्रकार म्हणजे फक्त हळद होती. ती हळद लावायची. त्या हळदीनं 2 दिवसांनी दिसायचेच माणसं, जसे आहेत तसे दिसायचे. आता मेकअपनं जरा उशिरा दिसतात, पण दिसतात. त्यांना काय म्हणजे मूळ रूप कधी झाकत नसतं. मग ते हळद वगैरे लावायचे, बाशिंग बांधायचे, मुंडावळ्या वगैरे बांधायचे. आणि तोपर्यंत एकमेकाला हे पाहणार नाही याची काळजी बाकीचे घ्यायचे.
मग लग्नाला उभे राहायचे, मध्ये ते अंतरपाठ धरायचे आणि ते अंतरपाठ धरणारे खूप दुष्ट बरं का, ते अजिबात एकमेकाला दिसू देत नव्हते, हे ताणून धरायचे. मग सगळे मंगलाष्टक झाले की शेवटचं मंगलाष्टक झालं की तो अंतरपाठ खाली करायचे. मग हार घालताना हे एकमेकांना पाहायचे, अरे हाय का, अच्छा पदरी पडलं पवित्र झालं, काय करता. ती म्हणायची हाय काय कल्याण, काय करतात, लग्न तर होऊन गेलं. आता नवीन पहा, लग्न झाल्याबरोबर आपण काय करतो, हे व्हिडिओग्राफर येतात, म्हणजे तुम्ही नाही बरं का, बाकीचे घरी येतात, आपण प्री वेडिंग करू. तो आपल्या आता संस्कृतीचा एक फार गचाळ भाग झालेला आहे. प्री वेडिंग करू आपण, मग नवरा बायकोला नेतात निसर्गाच्या ठिकाणी. आता लग्न जमल्यावर किती आनंद असतो. मग गवतात लोळा, हे लोळतात लगेच की हा लगेच व्हिडिओ काढतो त्यांचा. धबधब्यात पाय सोडून बसा, खांद्याला खांदा लावा, डोक्याला डोकं लावा, कोल्ड्रिंकची बाटली आणा. आता ती एकच बाटली असते, त्या दिवशी सगळ्या बाटल्या संपलेल्या असतात. एक बाटली, त्यात 2 नाळ्या, ओढा ओढा ओढा. ते मला अजूनही कळालं नाही ते काय भानगड आहे. ते ओढा ओढा कशाला ओढायला लावतात, ओढा. कधी कधी ती फुंकते, हा ओढतो, असंही होतं. त्या मग स्त्रिया फार चतुर असतात, ते त्याच वेळेस ओळखतात, बावळट आहे, काय अडचण नाही, याला मी फुंकलेलं सुद्धा कळत नाही, काय. ते तिथंच आपली परीक्षा होऊन जाते. आणि मग ते प्री वेडिंग असं त्या लग्नाच्या मंडपामध्ये कोपऱ्यामध्ये स्क्रीन लावलेला, अहो त्याला आता सेन्सॉर करायची वेळ आली, इतकं त्यांनी मर्यादा ओलांडली आहे. काही दिवसांनी त्याला ABC असं सर्टिफिकेट द्यावं लागेल सिनेमाचा. गचाळ आहे तो, आपल्या संस्कृतीचा भागच नाही. तुम्हाला सांगतो, इकडं प्री वेडिंग सुरू आणि इकडं अंतरपाठवाले ताणून अंतरपाठ धरतायत. कशाला धरतो बाबा, महिना झाला बोंबलत फिरतायत, ते कशाला ताणून धरलं ते कापड विनाकारण. मग एक तर ते बंद करा, नाही तर हे बंद करा ना, काहीतरी एक बंद करा ना. पण जुनं सोडायचं नाही आणि नवं धरायचं, यात आपण संभ्रमावस्थेत आहोत, आपल्याला काही समजेनाच. मग यात काय बंद केलं पाहिजे, प्री वेडिंग बंद केली पाहिजे. लग्न हा जर पवित्र प्रकार असेल, अहो तुम्हाला पती पत्नी म्हणून समाजानं मान्यता दिली, तांदूळ टाकले, त्या बदल्यात त्यांना जीव घातले. तुम्हाला काय प्रेमाचे आविष्कार करायचे तिकडं करा ना, कुठेतरी जाऊन, का ते मंडपातच करायचे लोकांसमोर. हा प्रकार आपल्या संस्कृतीत बसत नाही. म्हणून लग्न जमवतानाच तुम्ही ही अट घाला की प्री वेडिंग करणार नाही. आणि मग तो सकस काळ जो गेलेला आहे निघून, त्याच्यामुळं आम्ही अस्वस्थ आहोत. आता 8-8, 10-10 पदार्थ आहेत, 20-20 पदार्थ आहेत. तुम्ही सांगा किती पदार्थ केले, त्याला चांगला म्हणणारा माणूस दाखवा. 20 पदार्थ केले, नाही गुलाबजांबू जरा खावा चांगला नव्हता, भाजीमध्ये मीठ नव्हतं, असंच म्हणणार. जसं स्त्रियांना दुसऱ्यानं दिलेली साडी कधी आवडत नाही, किती भारी देऊ द्या, तसं पुरुषांना लग्नातले जेवणाला ते चांगलं म्हणतील, तोंडावर म्हणतील. मग पूर्वीचा काळ कसा होता, ती लापशी करायची. तुमच्याकडे करायची का लापशी? गावाचा भारडा असायचा, त्यात गुळाचं पाणी ओतायचे आणि ती लापशी करायची आणि ते कोपऱ्यात ठेवायचे खोलीमध्ये, असं ढीग लावून ठेवायचे. आणि दुसऱ्या दिवशी मग पंगत बसायची. आता पूर्वी पंगत कुठं बसायची, खाली बसायची जमिनीवर. मग ते पंत्रवळ्या कशा होत्या, त्या अगदीच पातळ होत्या, म्हणजे जमीन आहे का काय ते समजत नव्हतं. आणि बहुतेक त्या सच्छिद्र असायच्या. एक द्रोण दिलं जायचं, आपल्याकडे द्यायचे द्रोण. आता द्रोणाला एक छिद्र असायचंच नाही का. मग त्यात तो सार ओतायचा, तो काय राहत नसायचा त्यात, तो असा शेजारीच्या पत्रावळीत जायचा बरोबर. मग भात घ्यायचा, त्या खाली ठेवायचा, त्यात द्रोण ठेवायचं. ते फार मोठा द्राविडी प्राणायाम होता. धूळ यायची, धूर यायचं, पण माणसं जेवायची. चला समाधान आहे, पंगत बसली, मजा आहे. आणि मग त्या पंक्तीमध्ये जुने लोक फिरायचे. मग समजा शेवटची पंगत बसली की बाबा फिरायचे, त्यांना अंदाज यायचं पंगत मोठी बसली. मग ते धावत जायचे, जिथं लापशी ठेवली आहे त्या खोलीमध्ये एक बाबा खोऱ्यानं गमेल्यात लापशी द्यायची. पूर्वी सगळं गाव असायचं वाढायला, वाढोत्रे नसायचे. आणि मग हे बाबा सांगायचे, अरे मोठी पंगत बसली, लापशी तर एवढीच उरली, कशी पुरणार सगळ्या पंक्तीला. आता आपलं हसं होईल गावामध्ये, लोक हसतील, यांच्या लग्नामध्ये गोड पदार्थ पुरला नाही. ते बाबा म्हणायचे, काळजी करू नको, तू शांत राहा, मी काय करतोय बघ. शेजारी एक लोखंडी पहार असायची तापवलेली,
गरम. तो ती फडक्यानं धरायची ते बाबा आणि त्या लापशीच्या ढिगाऱ्यात अशी खुपसायची. ती पहार खुपसल्याबरोबर सगळ्या लापशीला करपट वास लागायचा आणि माणसं ती खात नसायची. थोडी थोडीच वाढायची अशी नाकाजवळ. नको बाबा नको. आता हा गरिबी झाकण्याचा प्रकार होता. आज आपण ज्या गोष्टीला विनोद म्हणून हसतो, म्हणून मी काय म्हणत असतो, प्रत्येक उत्तम विनोदाच्या पायाशी एक दुःख असतं. हे दुःख होतं त्यांचं की नाही आम्हाला एवढी लापशी नाही करता आली. त्या साराच्या आमटीच्या कढईभोवती 4-5 म्हातारी माणसं बादले घेऊन बसायचे पाण्याच्या. मोठी पंगत बसली का भाडकन पाणी ओतायचं. अहो शेवटच्या पंक्तीला निव्वळ पाणी यायचं, पण माणसं आनंदानं खायचे. पुऱ्या असायच्या. आता पुऱ्या जो श्रीमंत आहे त्याच्या घरीच पुऱ्या करायचे. केटरच नव्हते. एवढ्या पुऱ्या कोण करायचं. तुम्हाला सांगतो आमच्या भागातली पद्धत, त्या कढईभोवती आमच्या गल्लीतल्या सगळ्या आमच्या आजीबाई बसायच्या गुडघावर करून, आणि तरुण स्त्रिया ते पीठ मळायच्या आणि ते उंडे करून आजीजवळ द्यायचे. आजी काय करायची, उंडा घ्यायची, तो गोल गुडघ्यावर ठेवायची, थापकन थाप मारायची आणि कढईत फेकायची. याला गुडघापुरी म्हणायची, गुडघापुरी. आणि सगळ्या पंक्तीला माहीत असायचं गुडघ्यावर केलेली पुरी आहे, पण कोणी नाक मुरडलं नाही. उलट गमती जमती व्हायच्या. एखादा म्हणायचा मोठी पुरी आहे, हौसाबाईची दिसते. मजा होती. मग आई यायची. शक्यतो स्त्रिया जेवत नसायच्या. आता तुम्ही जरी जेवत असले तर नंतरच जेवता ना, पुरुषानंतर. पहिली पंगत कोणाची बसते? पुरुषाचीच बसते. आता एवढ्या जिजाऊ सावित्रीचं तुम्ही नाव घेता, अजून काही बदल झालाय का? आम्ही होऊ दिला का बदल? मी एकाला विचारलं, ते स्त्रिया आधी का बसू देत नाही? ते म्हणे ते फार गप्पा मारत जेवतात म्हणे. ते पुरुषाचं कसं असतं, पटकन गिळलं म्हणजे रवंथ करत गावभर फिरायला मोकळा होतो. त्यांना शांत जेवायची सवय आहे, म्हणून ते नंतर बसतात नाही का. आणि मग आई यायची पदराखाली ते ताट आणि तांब्या घेऊन. मग लापशी घ्यायची, सार घ्यायची त्या तांब्यामध्ये, घरी जायची संध्याकाळी. पुन्हा सगळं कुटुंब ते खायचं. दुसऱ्या दिवशी ती लापशी बाहेर एखादं अंगणामध्ये असं तडूप टाकायचं कापड, आणि त्याच्यावर ती सगळी लापशी टाकायची. तुम्हाला सांगतो, ती लापशी टिपण्यासाठी जर जास्त चिमण्या गोळा झाल्या तर समजायचं हे श्रीमंत घरचं लग्न होतं, कारण त्यात लापशीमध्ये शेंगादाणे जास्त असायचे, खोबरं जास्त असायचं. आणि जर चिमण्याच आल्या नाही तर समजायचं हे अत्यंत गरिबा घरचं लग्न होतं. हे ओळखण्याची पद्धत होती. दिवसभर ती लापशी कडक व्हायची. संध्याकाळी आई पुन्हा गरम पाण्यामध्ये ती लापशी शिजवायची आणि सगळं घर अत्यंत आनंदानं ते लापशी खायचं. कुणाची पचनसंस्था बिघडली नाही, कारण खाताना एक समाधानाचा घास गळ्यातून खाली उतरायचा. समाधान. आता नाही, आम्ही फक्त सुखी आहोत, आता समाधानी नाही. समोर पंचपक्वानाचं ताट आहे, सुख आहे, पण पचत नाही, समाधान नाही. झोपायला फोमची गादी आहे, सुख आहे, पण त्याच्यावर झोपच येत नाही, समाधान नाही. आणि आमचा शेतकरी दिवसभर काम करून ढेकळात पडला की घोरतो, ते खरं समाधान आहे. खरं समाधान कुठं आहे? तिथं आहे. नाही लोकांना झोप येत. मध्येच जाग आली की त्याला वाटतं आता पोलीस येतील, गादीखाली पैसे दडवलेत ते सापडतील, त्याला फरशीखाली दडवलेले सापडतील, परवा मी लाच घेतली होती ते समजेल. नाही झोप येत. या पैशाला काही अर्थ नाही. खूप पैसे असणं म्हणजे समाधान नाही. गरजेपुरता पैसा असणं आणि आनंदानं जगणं म्हणजे समाधान. हे पूर्वीचं तत्त्व आज आपण स्वीकारायला पाहिजे. आपण ते स्वीकारत नाही, म्हणून हे प्रॉब्लेम्स आहे. सगळं गाव लग्नामध्ये वाढायला यायचं फुकट. अहो गंध लावायला एक नातेवाईक असायचा. आता कोण असतं? भाडोत्री माणूस असतो, मुलगा असतो, आणि तो कसा गंध लावतो, असा खेळा ठोकल्यासारखा. चल, त्याला काय करायचं? तो कोण आहे? ते खेळा ठोकला की त्याचा 1 रुपया पक्का झाला. काही आहे का प्रेम, माया, वात्सल्य त्यात आहे? काही नाही. हे सगळं यंत्रवत झालंय, आणि हे करायला आम्हीच जबाबदार आहोत. आम्ही ते सगळं यंत्रवत केलंय. मग आम्ही असं करून एक आहे, आपल्या पिढीपर्यंत, जुन्या पिढीनं सगळ्या परंपरा आमच्यापर्यंत दिल्या, आम्ही त्या पुढच्या पिढीला द्यायला कमी पडत आहोत. नवरात्रामध्ये आमच्या सगळ्या ताईंनी 9 दिवस 9 साड्या घातल्या, देवीचे अवतार दाखवले, देवीला आवडणारे रंग दाखवले, आनंद आहे. पण आमची पूर्वीची आई एकाच दिवसामध्ये असं लुगडं घालायची, ते 9 दिवसाचे 9 रंग त्या लुगड्यामध्ये असायचे, कारण तेवढी गरिबी होती. तेवढी गरिबी होती. उपवास कुठून आले? तुम्ही धरता शनिवार, गुरुवार, सोमवार धरता, कुठून आले उपवास?
तुम्ही सांगता देवाचे उपवास आम्ही धरतो. का धरतो? आमचे हे सुधरत नाहीत. आता देवाला तेवढंच काम आहे का तुमचे सुधरायला? त्याला खूप काम आहे. आता तुमचे बिघडले त्याला देव कसा जबाबदार आहे? किंवा वेगवेगळ्या कारण कुठून आले उपवास? पूर्वीच्या काळी सगळे जेवल्यानंतर आई जेवायची आणि सगळे जेवल्यावर कधी कधी असं व्हायचं टोपल्यामध्ये पातेल्यामध्ये काही शिल्लक नसायचं. त्यावेळेस आई सांगायची आज मला गुरुवार आहे. हे दुःख होतं. आज मला शनिवार आहे. यातून उपवासाची निर्मिती झाली आणि आपण ते देवाच्या नावावर खपवले. आम्ही जे जे आमचं या ज्या खऱ्या गोष्टी आहेत त्या अध्यात्माच्या नावावर खपवतो म्हणून ते टिकून आहे. आमच्या आंब्याचे आंबे खूप माणसं तोडतायत, त्याच्या खाली दगड ठेवून आम्ही त्याला शेंदूर फासला, मसोबाचा आंबा आहे, कोणी आंबा तोडत नाही. कारण हे सगळं आम्ही अध्यात्म नाईलाजानं ते स्वीकारलेलं आहे. याचा अभ्यास कोणी करायचा? जुन्या परंपरा कोणी पाळायला लावायच्या आमच्या नव्या मुलांना? कोणी सांगायचं सणाचं महत्त्व? हे जे शरद व्याख्यान मला मी विचारलं काय ऋतूवर आहे. आमच्या नवीन मुलांची ऋतूपाठ आहेत काय? श्रावणामध्ये का मांसाहार करू नये? त्या काळामध्ये पचनसंस्था बिघडते, शास्त्रीय कारण आहे. पण आम्ही देवाच्या नावावर ते खपवलं. या सगळ्या गोष्टी कोणी सांगायच्या? आणि जुने लोक आमचे इतके हुशार होते तुम्हाला सांगतो. आता आपल्या काळामध्ये काय रामराम पद्धत आहे, रामराम नमस्कार, गळ्यामध्ये उपर नाही. कोरोनाच्या काळात मोदी साहेब ज्यावेळेस गेले परदेशामध्ये त्यावेळेस तिकडचे अध्यक्ष पंतप्रधान काय म्हटले, अहो तुमच्या भारतातले लोक किती हुशार आहेत. ती महामारी येण्याच्या आधीपासून ते हातात हात मिळवत नाहीत, दुरून नमस्कार घालतात. गळ्यामध्ये त्यांचा भला मोठा मास्क आहे. अरे उपरणं म्हणजे मास्क ना. आम्ही नावं ठेवतो अडाणी लोकाला उपर नाही, अहो तोच मास्क आहे त्यांचा. आता काही देशामध्ये नमस्काराची पद्धत कशी आहे? आता अनेक जण परदेशामध्ये गेलेले आहेत, पाश्चिमात्य देशामध्ये. माणूस माणसाला भेटला की खांद्याला खांदा लावतात, नाकाला नाक लावतात, डोक्याला डोकं लावतात. आमच्या जुन्या लोकांना माहीत होतं आपली पुढची पिढी काय लायकीची आहे. ही जी पद्धत आली ती विनाकारण नाही आली. तुम्हाला सांगतो आपल्या देशामध्ये पाश्चिमात्य देशासारखी जर एखादी पद्धत असते ना, काही माणसं घरीच गेले नसते. तुम्हाला सांगतो ते दिवसभर रस्त्यानं नमस्कार करतच फिरले असते. भेटलं की नाव लाव, नाकाल नाक. गंमत. आपल्याकडे ही जमात फार आहे, मोठी आहे. म्हणून आपले जुने लोक रामराम दुरूनच बाबा दूर. हे परंपरा आहे, ते शिकवायला पाहिजे, पुढच्या लोकांना शिकवत नाही. आणि हे मूळ कशात दडले? आता घराघरामध्ये मोबाईल आहेत, पुस्तकं दिसत नाही. आपली पिढी कशावर वाढली? पुस्तकावर वाढली. पुस्तकानं संस्कार केले. आज पुस्तकं आहेत का? लहान मुलाला जर वाटलं मला वाचावं, घरामध्ये पुस्तकं आहेत का तुमच्या? छत्रपतींच्या तुम्ही शिवजयंतीला DJ लावता, लाखो रुपये खर्च करता, नाचता, 50 रुपयाचं पुस्तक आहे का घरात छत्रपतींचं? नाही. आम्हाला विचार ऐकायचेच नाही, आम्हाला उत्सव साजरा करायचा सगळ्यांचा. मग या पुस्तकानं जे संस्कार केले, अहो आपण वाचले. मुलांना का, लहान मुलाला आपल्या घरामध्ये का पुस्तकं नाही? त्याला जर वाटलं वाचावं, सोफ्यावर वडिलांचा मोबाईल आहे, किचन ओट्यावर आईचा आहे, बेडवर दादाचा आहे, सगळे मोबाईलच आहेत. तो का नाही मोबाईल खेळणार? भिंतीवर 2 लाखाचा TV आहे. 4 माणसं असतील तर 8 मोबाईल आहेत. 100 रुपयाचं साधं पुस्तक नाही. या घराला फक्त सुशिक्षित म्हणता येईल, सुसंस्कृत म्हणता येणार नाही. ठेवा ना पुस्तकं घरामध्ये, काय अडचण आहे? गेलं की असं पुस्तकाचं कपाट दिसलं पाहिजे, सुंदर आहे. तुम्ही वाचा नाही तर नका वाचू, मुलं वाचतील. आता तुम्ही वकिलांच्या चेंबरमध्ये गेलात काय, किती पुस्तकं असतात तिथं? ते काय सगळे त्यांनी वाचलेले असतात काय? पण ते आरोपीला काय वाटतं, एवढे पुस्तक आहे, माणूस हुशार आहे, आपल्याला जामीन मिळू शकतो. मिळतो की नाही पुढचा विषय आहे. पण तशी पुस्तकं ठेवा ना. येणारा माणूस म्हणेल बुद्धिमान आहे, तुम्ही नसले तरी चालेल. तुमचं पोरगं तर वाचल ना. नाही वाचायचं. अहो बाकीचं जाऊ दे, शिक्षकसुद्धा वाचत नाहीत. इथं कोणी शिक्षक असले तर माफ करा मला. शिक्षकांनी तो वाचलंच पाहिजे ना. तो त्यांचा छंद नाही, व्यवसाय आहे. शिक्षकानं वाचणं हा त्याच्या व्यवसायाचा भाग आहे. पण आता खरी परिस्थिती तुम्हाला सांगतो, 2 शिक्षक ज्यावेळेस एका शिक्षकाच्या घरी गेले चहाला, भिंतीवर साने गुरुजींचा फोटो होता. एक शिक्षक त्या फोटोकडे वेळोवेळी पाहत होते. म्हणून त्या घरातल्या शिक्षकानं विचारलं काय पाहताय? यांनी विचारलं वडील कधी गेले? ते म्हटलं हो ते वडील नाही, साने गुरुजी आहे. हे आता विनोदाच्या पलीकडे गेलेला आहे.
दया पवार लेखक आहे की कवी हेच नव्या पिढीला माहीत नाही. ही पिढी कुठून, हिच्यावर संस्कार कुठून होणार? म्हणून घरामध्ये पुस्तकं ठेवा, मोबाईल नका ठेवू. मुलं बिघडले असं म्हणूच नका पुढं. आणि तुम्ही म्हणाल तो वाचत नाही, चुकीचं आहे. तुम्ही एकदा ठेवून पहा, तो वाचत, त्याला वेळ लागेल. आधी चित्राचं ठेवा, चित्र पाहिल, हळूहळू वाचायला सुरुवात करेल. ही वाचनाची प्रक्रिया, तो छंद पालकांनी त्याला लावला पाहिजे. कुठवर तुम्ही शाळेवर अवलंबून राहता? संस्कार करणारी पहिली संस्था तर कुटुंब आहे, दुसरी शाळा आहे. इंग्रजी शिकवा त्याला. आता मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, किती आनंदाची गोष्ट आहे. 1500 वर्षापासून आमची मराठी बोलली जाते. लीळाचरित्र आहे, ज्ञानेश्वरी आहे, विवेक सिंधू आहे. जागतिक भाषेचं जगात आमची भाषा बोलली जात होती, हे सिद्ध झालं. आता 100 कोटीच्या वर रुपये मिळतील आपल्या भाषेच्या समृद्धीसाठी. आपल्यापर्यंत किती येतील हा विषय वेगळा आहे, पण मिळतील. मग ही आनंदाची गोष्ट आहे. म्हणून मराठीला तुम्ही इंग्रजी बोला, जागतिक भाषा आहे, बोलली पाहिजे, पण मराठीला का विसरता? किती सुंदर भाषा आहे मराठी. एकानं मला विचारलं, ते मराठी अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणजे काय झालं? आता म्हटलं याला तसं समजणार नाही. म्हटलं असं गंमत आहे, तू आंघोळ करताना जर नळाचं पाणी गेलं आणि तू त्यावेळेस जी शिवी देशील ते म्हणजे अभिजात भाषा त्याला म्हणायचं. ती भाषाच आहे, शिवीपासून ओवीपर्यंत मराठी समृद्ध आहे. तुम्हाला मी फार सांगत नाही, 1-2 गमती सांगतो. तुम्ही पु ल देशपांडेंचं ऐकता नाही. ते नवीन घर बांधताना त्यांची एक कथा आहे. ते नवीन घर बांधताना माणसं दाखवतात ना घर. आपण गेलो की हा हॉल आहे, हे किचन आहे, हे टॉयलेट आहे. अरे वा, आता टॉयलेटला अरे वा काय, त्याला अरे वा कशाला म्हणायचं? त्यानं तरी कशाला दाखवायचं? पण तो दाखवतो ना, हा अरे वा म्हणतो. तर पुलं गेले आणि त्यानं काय केलं, म्हणे ही मी घरी तयार केलेली वीट आहे. एका हातात ती वीट दिली आणि ही मी बाहेरून आणलेली वीट आहे. ते दोन्ही विटा घेऊन पुलं त्याच्या मागे फिरतायत आणि तो माहिती सांगतो. पुलं वैतागले आणि असं म्हटले, वीट येणे म्हणजे काय? तेव्हा मला कळालं. सुंदर भाषा आहे, मजेशीर आहे. झाकली मूठ कुठून आली म्हण? आपल्या सगळ्यांच्या मुठी झाकलेल्या आहेत, आपण फार विचार करत नाही. तुम्हाला सांगतो, एका देवस्थानामध्ये एक पुजारी होता आणि त्याला असं समजलं की महाराज येणार आहेत दर्शनाला. मग महाराज येणार म्हणजे काहीतरी अमूल्य गोष्ट टाकणार मोठी. मग त्यानं ऋण काढलं, कर्ज काढलं, मंदिर सजवलं, रोषणाई केली. महाराज आले, आठाने टाकून गेले. आता काही माणसं असतात असे, येतात आणि नको ते टाकून जातात. आता पुजाऱ्याला पश्चाताप झाला. मला वाटलं मोठी गोष्ट टाकेल, भलं मोठं कर्ज काढून ठेवलं, आठाण्यात मिटणार कसं? मग त्यानं एक आयडिया केली. त्यानं एक दौंडी पिटवली राज्यामध्ये. महाराज दर्शनाला आले होते, त्यांनी एक अमूल्य गोष्ट देवाच्या चरणी वाहिलेली आहे, तिचा लिलाव उद्या मी मंदिराच्या प्रांगणामध्ये करणार आहे, सर्व धनिकांनी एकत्र यावं. आता धनिकांना असं वाटलं महाराज आले म्हणजे काय टाकलं असेल, अमूल्य माणिक मोती पाचू, सगळे धनिक जमा झाले. पुजाऱ्यानं ते आठाने असे हातात धरले. म्हटलं बोला. हो, प्रत्येकाला वाटलं पाचू असेल, हिरा असेल, माणिक असेल. कोणी 40,000 मोहरा, 50,000 मोहरा. लिलाव सुरू झाला. एका सैन्यानं हे पाहिलं, तो धावत गेला आणि महाराजांना त्यानं सांगितलं, महाराज त्या पुजाऱ्यानं जर मूठ उघडली तर तुमचं काय खरं नाही. मग महाराज म्हटले, धावत जा आणि त्या पुजाऱ्याला सांग 1.25 लाख देतो पण मूठ उघडू नको. तेव्हापासून झाकली मूठ 1.25 लाख. किती मजेशीर. अहो, मराठीचं सौंदर्य जर सांगायला गेलं ना, रात्र पुरायची नाही, इतकं सुंदर ते सौंदर्य. सहज लवचिकता आहे. आम्ही आमच्याकडे शब्द घेतो ते असे सरळ नाही घेत. आमच्या लोकांना सोप्या गोष्टीची सवय आहे. आम्ही जिभेला फार त्रास देत नाही. सोपी गोष्ट आहे. आता क्लीनर, ट्रक पुसतो तो क्लीनर, स्वच्छ करणार. आम्ही काय म्हणतो, किन्नर. सरळ किन्नर. म्हणेल कोण की? घरामध्ये जे भांडं ठेवतात ते सेल्फ, सुरक्षित राहतात, सेल्फ. आमच्या स्त्रिया काय म्हणतात, शिल्प आहे. साध्या सरळ गोष्टी आहे. मराठी असं सगळ्या भाषा एकत्र करून अशी सुंदर झालेली आहे. याचं महत्त्व आम्ही मुलांना सांगत नाही आणि मग मुलांना समजतच नाही. ठीक आहे, इंग्रजी येऊ द्या ना, इंग्रजी त्यांना येऊ नये असं मी म्हणत नाही. तुम्हाला एक गंमत सांगतो, म्हणजे किती आमचे पालक इंग्रजीसाठी किती आसुसलेले आहेत. एका पालकानं ज्यावेळेस शिक्षकांना सांगितलं, मला थांबायला सांगा बरं का, म्हणजे तुमची सहनशीलता किती आहे. एका पालकानं ज्यावेळी शिक्षकांना सांगितलं, माझ्या मुलाचे उच्चार जरा सुधरून दाखवा, नीट नाहीत. म्हणून शिक्षकानं त्या मुलाला उभं केलं वर्गामध्ये आणि तो असं म्हटला, म्हण बाबा इलेक्ट्रिसिटी. मुलगा म्हटला इलेक्ट्रिसिटी.
सर म्हटले इलेक्ट्रिसिटी. मुलगा म्हणायचा इलेक्ट्रिसिटी. अहो तासभर हाच खेळ सुरू होता. शेवटी पिरियड संपल्यावर सर त्याच्या नादानं इलेक्ट्रिसिटी म्हणायला लागले. संध्याकाळी त्याचे वडील भेटले चौकात. म्हणे तुमच्या मुलाची काय गंमत आहे? म्हणे काय झालं? अहो तो इलेक्ट्रिसिटीला इलेक्ट्रिसिटी म्हणतो. त्याचे वडील म्हटले जाऊ द्या सर, त्याच्या बुद्धीची कॅपॅसिटीच तेवढी आहे. सरांना तर धक्काच बसला. म्हणजे यांच्या घरात टीटीचे इंजेक्शन जास्त दिलेत का? दुसऱ्या दिवशी सकाळी ते निघाले. आजोबा बसले होते ओट्यावर. म्हणे आजोबा काय तुमच्या घराचं? म्हणे काय इंग्रजीचं काय? नातू असं म्हणतो. वडील काय इलेक्ट्रिसिटीचं इलेक्ट्रिसिटी, कॅपॅसिटीचं कॅपॅसिटी. आजोबा म्हटले सर इकडे या कानात. म्हटले आजोबा शांतपणे. सर आहे ते बरं आहे, कृपया या प्रकाराची पब्लिसिटी कुठं करू नका. आता तुम्ही सांगा, म्हणजे असे सरांचे उच्चार बिघडतील का घराचे सुधारतील? पण आम्हाला ती अपेक्षा जुन्या लोकांना काही इंग्रजी येत होतं का? एक जुन्या गुरुजींना एकच शब्द माहीत होता, गेट आउट. आणि ते एका मुलानं काहीतरी केलं, ते म्हटले गेट आउट. ते बिचारं केलं असं दारात उभं राहत. आता गुरुजींना थोड्या वेळानं त्याची दया आली. ते म्हटले याला आत बोलवलं पाहिजे, पण आत बोलवायला शब्दच माहीत नाही. बरं हाकललं इंग्रजीत, मग इंग्रजीतच आत बोलवलं पाहिजे ना. मग गुरुजी थोड्या वेळाने असे गेले, त्याच्या मागे गेले आणि वर्गाकडे बोट करत म्हणाले गेट आउट. कशाला शब्द यायला पाहिजे? संबोधन महत्त्वाचं आहे, संबोधन. आणि शेवटी आता तुम्ही आनंदी राहण्यासाठी ज्यानं त्यानं मार्ग शोधा. कारण मी जरी सांगितलं, पण आमचे काही लोक, काही जुने लोक इथं आहेत. मी एक स्पष्ट सांगतो, जुन्या लोकांना असं वाटतं की माझ्याकडं उपेक्षेने पाहिलं जातं, माझ्याकडं लक्ष नाही. तसं नसतं ते. आपलं वय होत जातं, आपली वृत्ती बदलत जाते आणि निसर्ग आपल्याला साथ देतो. जसं वय होईल तुम्ही निसर्गाच्या विरोधात जाऊ नका. निसर्ग आपल्याबरोबर आहे. वय होत जाईल तसं कमी दिसायला लागतं की नाही? लागतं. का लागतं? कारण आपल्याला पाहण्यासारखं या जगात फारसं काही राहिलेलं नसतं. कशाला पुन्हा चष्मे लावून पाहता परत परत? आता तुम्ही जाड ढापणाचा चष्मा लावला आणि प्री वेडिंग पाहिलं, काय होईल तुमचं? त्याच्यापेक्षा डोळे घेत घेत अंधार छान असतात. जसं वय होत जाईल तसं ऐकायला कमी यायला लागतं. निसर्गानं केलेली सोय आहे. कारण आपल्याविषयी कोणी चांगलं बोलेलं याचा भरोसा राहिलेला नसतो. तरी आमचे माणसं ते घालतात यंत्र कानात. मग सून फाडकन बोलते, अरे वाईट झालं, त्यापेक्षा ऐकूच नका. बोलू द्या सुनेला, ठार बहिरे वा. तीच कंटाळेल ना काही दिवसांनी. ते म्हणेल काही बोला, बाबांना ऐकू येत नाही, जाऊ त्यांना बोललेलं बरं आहे. हा निसर्ग आहे. आता एका कार्यक्रमात मी असं बोलल्यानंतर ज्येष्ठांच्या, एक बाबा कार्यक्रम संपल्यावर माझ्या जवळ आले. ते म्हटले का हो, चहा पिताना माझा हात थरथर कापतो, यात निसर्गाचा काय संबंध आहे? म्हटलं आता चहा थंड होण्यासाठी तुम्हाला फुंकता येत नाही ना, म्हणून तुमचा हात कापतो म्हटलं. आता ते मला तिथं ते आठवलं म्हणून बरं झालं. त्यामुळं ज्येष्ठांना मी एकच वाक्य सांगतो, जास्त नाही. सूर्य उगवताना आभाळामध्ये लाली असते, प्रसन्न वातावरण असतं, आभाळ सुंदर दिसतं, सुंदर असतं. तसं सूर्य मावळताना सुद्धा आभाळ सुंदर दिसतं. एवढंच एक वाक्य लक्षात. जन्मताना जो आनंद मिळाला तसा मृत्यू होताना सुद्धा मिळू शकतो. फक्त आपली वृत्ती बदलली पाहिजे. दोन बाबा ज्यावेळेस बसले होते खेड्याच्या पारावर, एक जण दुसऱ्याला म्हटला काय जमाना बिघडला? म्हणे काय झालं? माझी सून मला चहा देताना डोक्यावर पदरच घेत नाही. दुसरा म्हटला मला चहाच देत नाही. तुला पदराचं काही पडलंय का? आता कुठून पदर? आता पदर नसलेल्या साड्या जर पुढं पुढं येणार असतील, कशाला तुम्ही अपेक्षा करता पदराची? हा जुना काळ गेला. जुन्या आणि नव्या काळातला फरक आपण जाणून घेतला पाहिजे, तर आपण आनंदी राहू, नाही तर आनंदी राहू शकणार नाही. म्हणून जाता जाता आपल्या मुलांसाठी पुस्तकं वाचणं, त्यातून आनंद मिळवणं, त्यातून जगणं घडवणं, ही सुद्धा फार सुंदर गोष्ट आहे. एक उदाहरण तुम्हाला सांगतो आणि मी थांबेल. फार पूर्वी कॉलेजमध्ये एक मुलगा रोज लायब्ररीमध्ये जाऊन पुस्तक बदलायचं. रोज एक दिवस कथा, एक दिवस कादंबरी. अहो सगळ्या प्राध्यापकांना इतका आनंद वाटायचा, वाचक असावा असा. रोज येतो पुस्तक बदलतो, रोज एका पुस्तकाचा फडशा पाडतो. पण खरं कारण वेगळं होतं. त्या लायब्ररीयन खूप सुंदर होत्या, म्हणून हा रोज जायचा. आता काही दिवसांनी त्याला असं वाटलं की आपण हिच्याशी लग्न केलं पाहिजे, पण मोबाईल वगैरे नव्हते. मग त्यानं पत्र लिहिलं, पण पत्र देण्याचं धाडस काय झालं नाही त्याचं. 6-7 महिन्यानं तो निराशेत गेला
आणि त्यानं आत्महत्या केली. आता अनेकांना माहीतच नाही का केली. प्राध्यापक म्हटले जास्त वाचनामुळे केली असेल, काय सांगता येत नाही. पण तिथपर्यंत ठीक आहे, त्याला विसरले बाकीचे. पण त्यानं आत्महत्या केल्यापासून ते लायब्ररीयन रोज रडत होत्या. ती सुंदर मुलगी रोज रडत होती. 10-12 दिवसानं प्रिन्सिपलला काही प्राध्यापकांनी सांगितलं, अहो तो गेला ठीक आहे, पण ही रोज रडते, काय विचारा तरी तिला. प्रिन्सिपलनं तिला बोलवलं, म्हणे ठीक आहे चांगला वाचक होता गेला, पण तू रोज का रडते. तिनं सांगितलं काय सांगायचं सर, मी रोज याला पुस्तकात घालून चिठ्ठी देत होते, रोज. यानं एक दिवस सुद्धा पुस्तक उघडलं नाही. उघडलं असतं तर वाचलं असतं की नाही. मला वाटतं तेव्हापासून वाचाल तर वाचाल. म्हणजे ही अशी मराठी भाषा आहे. हा आपला शोध आहे, बाहेर सांगू नका. आणि आता तुम्हाला सांगतो, घरी गेल्यावर यातले काही जण रात्री उठून जुने पुस्तकं उचकणार आहेत. तुम्ही लक्षात, काही आपल्याकडून मिस झालंय का बुवा त्या काळात, वाचायचंच नाही. असो, तुमचं हसणं ही सुद्धा खूप आनंदाची गोष्ट आहे. मित्रांनो, जगताना कुठल्याही गोष्टीला घाबरू नका, निर्भयपणे जगा. आयुष्य पुन्हा नाही. येणाऱ्या दुःखाला आनंदानं सामोरं जा, आनंद वाटायला शिका. आपलं हसणं, आपला आनंद हा जगाला आनंद देऊन जाईल. मला वाटतं भारतीय समाजामध्ये अपेक्षाभंग असणं, स्पर्धा असणं, या तंत्रज्ञानाचा स्फोट, या सगळ्या गोष्टीला थोडं संयमानं सामोरं जा. आपल्या घरामध्ये जी आपली पत्नी आहे तीच आपल्या आईचं नातं निभावते, मुलीचं नातं निभावते, बहिणीचं नातं निभावते. आपला मुलगा आपल्याजवळ येतो तो आनंदाचा क्षण आहे. आपल्या घरामध्ये आजोबा असतील तर त्यांच्याकडं आपल्या नातवाला जाऊ देणं हा त्यांचा सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे. हे क्षण तुम्ही टिपा, त्याला पैसे लागत नाही, आणि हे जगणं समृद्ध करा. मला वाटतं ही व्याख्यानमालासुद्धा सुखी जगण्याचा, आनंद दाखवण्याचा एक मार्ग आहे. ही निरंतर सुरू राहो, त्यासाठी मी मनपूर्वक शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद.